घडली. आयुर्वेदा इज अ वे टू लिव्ह अ लाईफ. आयुर्वेदाने ओके. हे स्टेट केले, की तुम्ही काय-काय फॉलो करून डेली बेसिसवरती उठायचं किती वाजता, जेवण कसं करायचं, मांडी कशी घालायची, श्वास कसा घ्यायचा, चालायचं कसं, त्याच्यानंतर कोणत्या पोझिशनमध्ये बसायचं. इव्हन तुम्ही रिप्रोड्यूस करताना कोणते-कोणते सगळे आसनं केले पाहिजे. ते सगळं कामसूत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे. प्रॉपर इट इज अ वे टू लिव्ह अ लाईफ सायन्स. आयुर्वेद असं दिलेलं होतं. सो ब्रह्माने ना जेव्हा सांगितलं, की "धिस इज द वे लाईफ कॅन बी प्रोटेक्टेड." म्हणजे अशा-अशा पद्धतीने आपण लाईफला प्रोटेक्ट पण करू शकतो, नर्चर करू शकतो, आपण फ्लरिश करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुला एखादा डिसीज झाला, तर ब्रह्माला हे माहिती होतं, की तो डिसीज बरा कसा करतात. कारण ही इज द क्रिएटर. हं, हं. जर एखादी गोष्ट मी बनवू शकतो, त्या गोष्टीमधल्या फॉल्ट्सकडून मला ते परत ते रिपेअर पण करता आली पाहिजे. सो ह्युमन्सच्या बाबतीत पण तेच झालं, की ब्रह्माने प्रजापतीला सांगितलं, की अशा-अशा गोष्टी आपण करू शकतो टू प्रोटेक्ट ह्युमन लाईफ. आणि प्रजापतीने ते नॉलेज पुढे आत्रेयाला ट्रान्सफर केलं. ओके. आणि आत्रेयाने जे आपले लॉर्ड रुद्रा होते, त्यांच्याकडे ते नॉलेज दिलं आणि रुद्राने ऋग्वेदामध्ये प्रॉपर आयुर्वेदाचा पहिला मेन्शन केला. नमस्कार मंडळी. वेलकम टू द चॅटबॉट पॉडकास्ट. आणि आजचा टॉपिक खूपच युनिक आहे, खूपच इंटरेस्टिंग आहे. कारण की आजचा टॉपिक आहे आयुर्वेदा. आयुर्वेदा आपल्या इंडियन कल्चरमध्ये खूप एन्शियंट मेडिसिन म्हणतात. आणि आज आपलं त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत. आणि आपल्यासोबत आले आहेत प्रथमेश. सो प्रथमेश सोबत आपण आयुर्वेदाच्या खूप आतल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्याच्याबद्दल खूप सारे डिस्कशन्स होणार आहे. अँड ऑफकोर्स त्याच्या स्टार्टअपबद्दल पण आपण डिस्कस करू. सो समजा तुम्हाला टॉपिक इंटरेस्टिंग वाटला, समजा तुम्हाला पॉडकास्ट इंटरेस्टिंग वाटला, तर जरूर लाईक करा आणि जरूर सबस्क्राईब करा. ह्याच्याने आमची खूप मदत होते. अँड ऑफकोर्स आम्ही पण इन द फ्युचर तुमच्यासाठी नवीन-नवीन टॉपिक्स घेऊन येऊ. चला सुरू करूयात. हाय प्रथमेश, वेलकम टू द चॅटबॉट पॉडकास्ट. हॅलो प्रद्युम्न. म्हणजे ऑफकोर्स म्हणजे इट्स अन प्रिव्हिलेज की म्हणजे असा आयुर्वेदाचा ज्यांनी हे केलंय म्हणजे डिग्री केलेली आहे, ज्यांनी म्हणजे परस्यू केलेलं आहे, त्यांनी त्याच्यावरती खूप एक्सटेन्सिव्हली स्टडी केलेला आहे, त्याला त्याचा प्रेझेन्स लाभला. ऍक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे आम्हाला आणि आमच्या टीमला. तर थँक्यू व्हेरी मच तुझा फॉर. खूप तुझं खूप मोठेपण आहे म्हणजे असं म्हणणं. माझी डिग्री बी-फार्म मध्ये झाली, म्हणजे फार्मसीमध्ये डिग्री झाली. पण ते म्हणतो ना आपण, की आयुर्वेदाकडे आपला कल वळत चालतो म्हणजे कधी-कधी. एखादी गोष्ट आपल्याला आवडते, तर ती गोष्ट करण्यापासून कोणी तुम्हाला रेसिस्ट नाही करू शकत. तर ते करता-करता म्हणजे असं झालं, की फार्मसीमध्ये फक्त आयुर्वेदाबद्दलच शिकलो मी. मला प्लांट वा. सोडून दुसरं काही जमलंच नाही. असं झालं. वा. सो आपण चालू करूयात. सो थोडंसं आपण येस. आयुर्वेदाच्या हिस्ट्री बद्दल जाणून घेऊयात. म्हणजे आता आपण ऐकतोच की आयुर्वेदाचं हिस्ट्री बद्दल लोक म्हणतात की वेदांमधनं आलंय. आपले जे यजुर्वेद आहे, सामवेद आहे, ह्यांच्या वेदांमधनं ह्याचं पण ज्ञान आलं आयुर्वेदाचं. अपार्ट फ्रॉम म्हणजे योगा बरोबर. आहे, वास्तुशास्त्र आहे, ॲस्ट्रोलॉजी आहे वगैरे वगैरे. तर मग तुझ्याप्रमाणे आयुर्वेदाचं ओरिजिन कसं झालं? त्याचं स्टार्ट कसं झालं? सो बेसिकली जे मी चरक संहितामध्ये वाचलंय ना, म्हणजे चरक संहितेचा व्हॉल्यूम 1 आहे. त्याच्यामध्ये चरकांनी असं सांगितले, की जे ब्रह्म होते, सो ब्रह्मांचे डिसिपल्स होते, म्हणजे जे आपण म्हणतो ना फॉलोअर्स. सो प्रजापती म्हणून होते. सो ब्रह्माने ना जेव्हा सांगितलं, की "धिस इज द वे लाईफ कॅन बी प्रोटेक्टेड." म्हणजे अशा-अशा पद्धतीने आपण लाईफला प्रोटेक्ट पण करू शकतो, नर्चर करू शकतो, आपण फ्लरिश करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुला एखादा डिसीज झाला, तर ब्रह्माला हे माहिती होतं, की तो डिसीज बरा कसा करतात. कारण ही इज द क्रिएटर. हं, हं. जर एखादी गोष्ट मी बनवू शकतो, त्या गोष्टीमधल्या फॉल्ट्सकडून मला ते परत ते रिपेअर पण करता आली पाहिजे. सो ह्युमन्सच्या बाबतीत पण तेच झालं, की ब्रह्माने प्रजापतीला सांगितलं, की अशा-अशा गोष्टी आपण करू शकतो टू प्रोटेक्ट ह्युमन लाईफ. आणि प्रजापतीने ते नॉलेज पुढे आत्रेयाला ट्रान्सफर केलं. ओके. आणि आत्रेयाने जे आपले लॉर्ड रुद्रा होते, त्यांच्याकडे ते नॉलेज दिलं आणि रुद्राने ऋग्वेदामध्ये प्रॉपर आयुर्वेदाचा पहिला मेन्शन केला. आणि आपण आयुर्वेदा म्हणतो, म्हणजे आयुर्वेदा हा शब्द ऐकला तर तुला काय आठवतं सांग बरं? म्हणजे तुझ्या मनामध्ये काय इमॅजिनेशन झालं? आता आयुर्वेदा तुला मी वर्ड सांगितलं. आयु म्हणजे लाईफ ऑफकोर्स, त्याचं स्टडी. हां. सी आयुर्वेदा म्हणजे काय? हं. आयुर म्हणजे लाईफ आणि वेदा म्हणजे सायन्स.
ओके. वेदा म्हणजे आपण म्हणतो ना ऋग्वेदा, अथर्ववेदा. वेदा म्हणजे सायन्स. सो किती म्हणजे भारी डेफिनेशन दिलंय. लाईफ सायन्स. हं, म्हणजे हं. बेसिकली माझे जे बॅचमेट्स आहे किंवा माझे जे कोणी आता कलीग्स असतील, त्यांना समजा मी बोललो आयुर्वेदा काय? तर प्रॉपर मनामध्ये पहिलं असं येतं की प्लांट्स, हं, हं. मेडिसिन्स, हं, गुटिका, हं. काढा, ते च्यवनप्राश. आयुर्वेद म्हणजे लोकांना हे सगळं वाटतं. हं, हं. आता पण तू दुकानामध्ये कुठे गेला, आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स असं मेन्शन केलेलं असतं. पतंजलीचे खूप सारे प्रॉडक्ट्स आहे. पण आयुर्वेद असं काही नव्हतं. प्रॉडक्ट्स नव्हते. ब्रह्माने प्रॉडक्ट्स नाही काढले कोणते. हं, हं. आत्रेयाने प्रॉडक्ट्स नाही काढले. प्रजापती, रुद्र कोणी प्रॉडक्ट्स नाही काढले. आयुर्वेद इज अ वे टू लिव्ह अ लाईफ. आयुर्वेदाने ओके. हे स्टेट केले, की तुम्ही काय-काय फॉलो करून डेली बेसिसवरती उठायचं किती वाजता, जेवण कसं करायचं, मांडी कशी घालायची, श्वास कसा घ्यायचा, चालायचं कसं, त्याच्यानंतर कोणत्या पोझिशनमध्ये बसायचं. इव्हन तुम्ही रिप्रोड्यूस करताना कोणते-कोणते सगळे आसनं केले पाहिजे. ते सगळं कामसूत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे. प्रॉपर इट इस अ वे टू लिव्ह अ लाईफ सायन्स. आयुर्वेद असं दिलेलं होतं. आणि पुढे त्याच्यामध्ये त्या आयुर्वेदाच्या खंडाला चरक, सुश्रुत, नागार्जुना अशा सायंटिस्ट म्हणून मी त्यांना. त्यांना आचार्य ही पदवी दिलेली आहे. हं, आचार्य हं. म्हणजे ते जे शिकवतात लोकांना. सो ओके. चरक, सुश्रुत आणि आपले नागार्जुना वगैरे जे होते ना, त्यांनी काय केलं ते ऑल ओव्हर इंडिया फिरले असं म्हणतात. पण बेसिकली काय झालं, ते 3 वेगवेगळ्या पार्ट्समध्ये होते इंडियाच्या. सो ओके. काय करायचे ते म्हणजे की जे आपल्या पायाखालचे जे हर्ब्स होते, म्हणजे गुडघ्याखाली जो प्लांट येतो, त्याला हं, हं. हर्ब म्हणतात. जो ओके. खांद्यापर्यंत असतो तो श्रब असतो. जो हं, हं. डोक्याच्या वरती असतो तो ट्री असतो. हं. सो त्यांनी प्रॉपर त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी तेव्हा संस्कृतमध्ये मग त्यांची जी बोलीलिपी होती किंवा बोली लँग्वेज जी होती, त्याच्यामध्ये त्यांनी चरक संहिता, सुश्रुत संहिता, नागार्जुनाची योगरत्नाकर वगैरे पुस्तक जे काही आता अवेलेबल आहेत, त्यांच्यावर त्यांनी प्रॉपर मेन्शन केलं, की कोणत्या गोष्टीपासून काय-काय तुम्हाला तयार करता येईल. सो हे जे लाईफ सायन्स होतं आयुर्वेदा, ह्याच्यामध्ये प्लांट्सची भर पडली. म्हणजे त्यांनी नॉलेज दिलं. थोडक्यात एन्शियंट बॉटनिस्ट असं मी नाव देईन चरक, सुश्रुत यांना. आणि ओके. सुश्रुतने अजून ॲडिशनल काय केलंय, सुश्रुतला असं वाटतं, की आपण तर विचार करतो, की फादर ऑफ सर्जरी. हं, हं. सुश्रुतने सुरुवात प्लांट्सपासूनच केली. त्याने पण ओके. मेन्शन केलंय, की प्लांटचे फॉर्म्युलेशन्स कसे तयार करायचे, कोणते 3-4 प्लांट्स मिक्स केल्यावरती काय-काय डिसीज बरे होऊ शकतात. सुश्रुतनं सर्जरीमध्ये पण खूप जास्त म्हणजे पुढे अभ्यास केला. मग ते सगळं जर मिक्सअप बघितला, तर त्या काळामध्ये बाहेरच्या जगामध्ये अजूनही माणूस खायचं कसं हे विचार करत होता. तेव्हा हं, हं. इंडियामध्ये आपण खूप पुढे पोहोचलो होतो. वी वर ऑन द पीक ऑफ ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस. आपल्याला आजार बरा कसा करायचा हे माहीत नव्हतं. ह्युमन बॉडीला डायसेक्ट करून कोणते ऑर्गन इल आहे, हे सुश्रुतला तेव्हा कळलं होतं. म्हणजे वाह! आपण किती ॲडव्हान्स झालो होतो. आणि धिस इज ड्यू टू ते ट्रॉपिकल जी कंडिशन आता इंडियामध्ये आहे आपली. हं, हं. म्हणजे जे प्लांटचं हेरिटेज आहे आपल्याला आता. बेसिकली जिओग्राफिकल कंडिशनमुळे जे वेदर वगैरे क्रिएट झालेलं आहे, त्याच्यामुळे ते चरक, सुश्रुत त्यांना ॲडव्हान्स भेटलं म्हणजे हे जे नॉलेज आलं ब्रह्माकडनं पास आउट झालेलं नॉलेज आहे. हं, हं. आता मला सांग समजा तुला घरी जखम झाली, तर तू काय लावशील त्यावरती? घरच्या घरी काय लावशील तू? घरच्या घरी हळद लावेल मी पहिले. काय लावेल? हे तुला कुणी सांगितलं आणि आई-वडिलांनी, नंतर मग त्यांना त्यांच्या त्यांना कुणी आई-वडिलांनी. त्यांना आणि ह्याचं ओरिजिन ॲक्चुअली ब्रह्मापासून आलेलं आहे. बापरे! बघ तू किती किती सेक्रेड नॉलेज आहे. आपण ब्रह्माला क्रिएटर म्हणतो. त्यांचे काहीतरी गुण आपल्यामध्ये आलेले आहेत आणि आपण ते इंडियन आहोत म्हणून ते म्हणजे एक प्राउड फीलिंग येते, की आयुर्वेद आपल्याकडे आहे. इट एक्झिस्ट्स इन आवर डेली रूटीन. आपण हं, हं. खातो पण हाताने जेवण करतो. आपण बसताना मांडी घालून जेवण करतो, राइट? हं, त्याच्यानंतर सकाळी लवकर उठतो. गुढीपाडवा साजरा करतो आपण. सांग बरं गुढीपाडव्याला कडुनिंबाचाच पाला का वापरतात? आता ह्या हं. सीझनमध्ये तू जर नोटीस केलं असेल कडुनिंबाला फुलं लागतात. सो हं, हं. जेव्हा आपण ते फांदी वगैरे तोडायचं बघतो तेव्हा पॉलिनेशन वगैरे होऊ शकतं. मग हे सगळं हं. किती नेचरला कनेक्टेड आहे आपले सण सुद्धा. म्हणजे तू विचार जर केला ना आयुर्वेद खूप वास्ट आहे म्हणजे. ही हिस्ट्री आहे. पण ॲक्चुअली हे कितीही जरी प्रयत्न केला, किती वेस्टर्नाइज्ड आपण झालो. मी पण हं, आता हं. टी-शर्ट घातलेला आहे, तू पण टी-शर्ट घातलेला आहे. मी पण जंक फूड खातो, सगळं खातो. पण कितीही काय केलं आपण आयुर्वेदाला रेझिस्ट नाही करू शकत कोणी. ते हं, आपल्याला हं. डेली बेसिसवरती फॉलोच करायला लागते, राइट? हो. सो हे वाह! हिस्ट्री म्हणेल मी, पण हे प्रेझेंटमध्ये पण आत्ता आहे. हे जे नॉलेज आहे ना, हे चालत आलेलं आहे. टर्मरिक फॉर एक्झाम्पल तू म्हणलास ते. हं, हं. खूप, खूप, खूप ट्रिमेंडस वास्ट नॉलेज आहे आयुर्वेदाचं. मी जस्ट त्यातलं एक थेंबभर चाखलंय आत्ता असं म्हणेल मी. वॉव! वॉव! म्हणजे ॲक्चुअली तू जे म्हटलास ते, की म्हणजे आपल्या घरोघरीपासनं आयुर्वेदा फॉलो करतात. म्हणजे अजूनही म्हणजे येस. आपण नकळत नकळत फॉलो करतोय.
येस. म्हणजे आपण बसण्याची पद्धत असते. आता आपल्याला पण म्हणजे जे आजी-आजोबा असतात, त्यांचे आई-वडील असतात, ते म्हणतात, की खाली बसूनच जेवायचं किंवा बरोबर. मांडी घालूनच जेवायचं किंवा ऑफ कोर्स म्हणजे रात्री झाडाच्या जवळ जायचं नाही. असं पण म्हणतात ना एक, ते पण आहे. अ, तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणजे ऑफ कोर्स घराघरांपासून चालू आहे. तर मग तुझ्याप्रमाणे म्हणजे हे नॉलेज डायल्यूट झालं आहे, की आपण थोडंसं वेस्टर्नाइज कल्चरमध्ये म्हणजे डायल्यूट होतंय, की म्हणजे अजूनही स्ट्राँग आहे? कसं वाटतं तुला? See, तू जे म्हणाला डायल्यूशन, तर नॉलेजचं डायल्यूशन झालेलं आहे. हे जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये 2 खूप असं वेगळ्या गोष्टी म्हणजे ॲक्चुअली हे मिक्स झालेलं आहे. तर मी तुला नीट सांगतो आता. डायल्यूशन म्हणजे काय झालंय, समजा मला कॅन्सर झाला. हं, हं. कॅन्सर मी खूप असा हाय-फाय आजार म्हणेन तो म्हणजे खोकला झाला फॉर एक्झाम्पल बेसिक आजार आहे. हं, मला हं. समजा खोकला झाला, तर आयुर्वेदामध्ये मेन्शन केलं की वसा काढा थोडा म्हणजे जे आपलं अडुळसा प्लांट आहे, हं, हं. त्याचं तुम्ही डिकॉक्शन घेऊ शकता. म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करून तुम्ही ते बॉईल करता वॉटरमध्ये, ते तुम्ही काढा म्हणून घेऊ शकता. हं, हं. तो अडुळसा खूप खूप म्हणजे पोटेंट आहे त्या बाबतीत म्हणजे अडुळसाचा आता कफ सिरप पण भेटतात मार्केटमध्ये. पण तुला माहिती आहे का, की आत्ता असं झालंय की वेस्टर्नाइज झालंय. आय एग्री विथ दॅट. पण मी वेस्टर्नच म्हणण्यापेक्षा पॉप्युलेशन जे वाढलंय ना आपलं, त्याला जास्त मी हे करेन. कारण आयुर्वेदाचे बेसिक प्रिन्सिपलला कोणी स्टिक राहत नाहीये. काय झालंय, पहिलं म्हणायचे की समजा एखादा आजार झाला, हं, हं. मेडिसिन फक्त एक पार्ट होतं त्या ट्रीटमेंटचा. ओके. म्हणजे 99% जी ट्रीटमेंट आहे ना, म्हणजे आपलं माइंड, आपलं कॉन्शियसनेस या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही जेवणार काय? तुम्ही पथ्य, अपथ्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचे. तुम्ही योगासनं केली पाहिजे का आजारामध्ये? आणि मग त्या बेसिसवरती मेडिसिन्स द्यायचे. तर ओके. ते काय झालंय माहिती आहे का आता? पहिलं आयुर्वेदिक डॉक्टर जो होता म्हणजे जो आचार्य होते किंवा जे कोणी आजार बरा करायचे, तर ते एखाद्या माणसाला पर्सनली भेटायचे. हं, हं. वैद्य म्हणतो ना आपण वैद्य, पहिले हं, वैद्य हं. होते राइट. तर ते भेटायचे प्रॉपर लोकांना आणि त्यांच्यासोबत खूप इंटरॅक्शन करायचे. 1-1 तास, 2-2 तास त्यांच्यासोबत स्पेंड करायचे ते. त्यांना ओके. प्रॉपर त्याचा आजाराचा मूळ कळायचं त्यांना आणि त्याच्यामुळे काय व्हायचं माहिती आहे का? तो आजाराचं निदान लगेच होऊन जायचं, की नक्की ह्याला काय झालंय आणि तो बरा पण करायचे लगेच. कारण त्यांना ओके. समजा डॉक्टर आहे आणि मी 2-2 तास जर एखाद्या माणसासोबत स्पेंड केला, मला त्या माणसाचा स्वभाव कळणार आहे. तो हं, काय हं. खातो, काय नाही खात मला कळणार आहे ते. आत्ता काय झालंय, आपली पॉप्युलेशन खूप जास्त वाढलेली आहे. खूप वाढलेली हं, आहे इंडियामध्ये. त्याच्यामुळे काय झालंय, एकाच वेळेस फ्रिक्वेन्सी बघतो. एका तासाला डॉक्टर किती पेशंट तपासतो एका वेळेस बघ ना तू म्हणजे मॅक्सिमम बरोबर. तो 20 ते 20 मिनिटं एका पेशंटला घेतो म्हणजे तो. हं, जास्त हं. वेळ नाही डॉक्टरांकडे. आयुर्वेदाचं पण तेच होत चाललंय, की जेवढे डॉक्टर पण वाढत चाललेत आयुर्वेदावाले आणि चांगली गोष्ट आहे, की आयुर्वेदामध्ये डॉक्टर्स वाढतात आहे. पण झाले का पेशंट्स पण तेवढे वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं ते नॉलेज पास करता येत नाही. म्हणजे तुम्ही काय करता मग, की समजा तुझं डोकं दुखलंय. डोकं दुखतंय तर तू कोणती गोळी घेशील बरं? मी डोलो घेईल किंवा ते क्रोसिन वगैरे ते असतात ना ते. क्रोसिन, कॉम्बिफ्लॅम, डोलो जे काही हां. तू घेशील. आता समजा मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे ना, तर मी काय करणार, मी पहिले तुझी नाडी परीक्षा करणार. ओके. मी तुझी प्रकृती जाणून घेणार, की तू तू वात प्रकृतीचा आहे, की तू पित्त, का तुला कफ, तुझ्यामध्ये कोणता दोष जास्त आहे, कोणता दोष कमी आहे. मग त्याच्या बेसिसवरती तू काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. नक्की हं, हं. दोष इम्बॅलन्स झाले म्हणून तुला आजार झालाय का? डोकं त्यामुळे दुखतंय का तुझं? हे सगळं जाणून घेणार आणि द हं. लिस्ट विल बी आय विल गिव्ह यू सम मेडिसिन्स. मेडिसिन्स ते पण हर्बल असणार आहे ओके. आणि हे मी तयार करून देणार. जे वैद्य होते ना पहिले स्वतः तयार करायचे रे मेडिसिन्स. हं, हं. आता ट्रायच्युरेट करून किंवा गुटिका तयार करायचे आणि द्यायचे ते. हं, आता हं. काय झालंय फॅक्टरीजमध्ये बघतो आता. आता मी समजा आता मी Sanofiला जॉइन झालोय. मी फार्मसी कंपनीमध्ये जाणार आहे आणि मी तिकडे समजा कॉम्बीफ्लॅम तयार केली. हं, हं. तर ती कॉम्बीफ्लॅम कोणत्या माणसाच्या पोटामध्ये जाणार आहे मला कळणार आहे का? नाही. हं, कोणीही हं. रँडम माणूस देऊ शकतो. त्याची प्रकृती बरोबर आहे. काय आहे? वात आहे का पित्त आहे, कफ आहे? नक्की त्याला कॉम्बिफ्लॅमची गरज आहे का? आत्ता असं हं, हं. झालं डोकं दुखलं, की काढली गोळी टाकली तोंडामध्ये. स्ट्रेस आला, गोळी खाल्ली. डिप्रेशन आलं, गोळी खाल्ली. सगळंच म्हणजे इट इस व्हेरी मेस्ड अप आणि हे पॉप्युलेशन वाढत चाललंय. मला तरी असं वाटतं, की पॉप्युलेशनमुळे असावं, की आपलं जे डिसीज फायटिंग कॅपॅसिटी म्हणतो ना आपण, ती कमी होत हं, हं. चालली आहे. ओके. झालंय
पण त्याला डायल्यूट म्हणण्यापेक्षा ते कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्याला फक्त हम्म. एक्सप्लोर नाही केलेलं लोकांनी अजून ओके कुणी जास्त. ओके असं म्हणेल ओके मी. ओके म्हणजे बेसिकली आपल्याकडे ते नॉलेज आहे, घरोघरी पण नॉलेज आहे, पण आपण ते रिअलाइज हो. केलं नाही अजून. नाही करत आहे आपण रिअलाइज. दिवाळीमध्येच का आपण उठणं लावतो सांग बरं. हम्म. नाही माहिती मला ते तर ऑफकोर्स. दिवाळी थंडीमध्ये येते. थंडीमध्ये स्किनला मॉइश्चरायझेशन लागतं. आणि पहिल्या काळामध्ये व्हॅसलीन तर भेटत नव्हतं. तर जे आपल्या घरासमोरचे हर्ब्स वगैरे होते त्यांना ड्राय करायचे, ट्रायच्युरेट करायचे, पावडर करायचे आणि सकाळी ते उठण्यापासून लेप लावायचे. दिवसभर स्किन चांगली राहायची त्यांची. हे सायन्स आहे. पण हे आपण एक्सप्लोर नाही केलं की नक्की सायन्स आहे का? लावायचं म्हणून लावतो आपण उठणं, राईट? रवींद्र दुकानात विकत घेतो रँडमली. आपण लावून टाकतो उठणं. पण नक्की का लावतो हे मागचं हे का म्हणतो ना आपण वाय? वाय धिस थिंग्स कॅन शुड बी डन? हे जेव्हा आपण शोधायला लागलो ना, तेव्हा मला वाटतं हे जे कॉन्सन्ट्रेटेड नॉलेज आहे ना, ते अजून लोकांपर्यंत पोहोचेल आपल्या. ओके. राइट, राइट. बरोबर आहे एकदमच. आता मला हे सांग, आपण पहिले तुझ्यावरती येऊ. आपण ऑफकोर्स ते दोष आणि प्रकृतीवरती तर डिस्कस करूयाच. पण पहिले येस. तुझ्या ह्याच्यावरती येऊ, एज्युकेशनवरती. म्हणजे तुला इन्स्पिरेशन कुठून मिळालं, की आपण आयुर्वेदा पर्सीव्ह करू किंवा आपण ह्या ह्याच्यामध्ये डीप जाऊ? तुला कुठून इन्स्पिरेशन आलं? खूप गमतीदार स्टोरी आहे ती. मी बी-फार्मच्या माझ्या 3rd इयरला होतो. आणि तोपर्यंत मी सगळं ॲलोपॅथी म्हणजे पॅरासिटामॉल, त्याच्यानंतर सॅलिसिलिक ॲसिड काय असतं, जी-पॅट नावाची एक एक्झाम असते आमची, त्याचा अभ्यास करत होतो मी. मला ओके. इंटर्नशिप लागली सह्याद्री हॉस्पिटल माहिती आहे तुला? कोथरूडला सह्याद्री हॉस्पिटल आहे. तिथे मला इंटर्नशिप लागली. सो तिथे मी ड्रग इंटरॅक्शन्सवरती काम करत होतो. म्हणजे 2 मेडिसिन्स एकत्र घेतल्यावरती बॉडीमध्ये साइड इफेक्ट काय होणार? तिकडचे पेशंट्स बघायचो. सगळं करायचं आणि मला असं कंटाळा नव्हता येत. मला ते ठीक वाटायचं, की ही माझी फील्ड आहे आणि मला हे करायचंय. आणि मग सह्याद्रीमध्ये काम करता आहे ना, आमची प्रॅक्टिस स्कूल सुरू झाली. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये आहे ना, MIT स्कूल ऑफ फार्मसी जे आहे ना कोथरूडचं, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी. तिथे प्रॅक्टिस स्कूल नावाची कन्सेप्ट होती. म्हणजे 3rd इयरच्या एंडिंगला 4 ते 5 जण एकत्र येणार विद्यार्थी. त्यांना एक टीचर असाइन होणार आणि ते एखाद्या कन्सेप्टवरती काम करणार. ओके. कोणतेही रिसर्च काम असेल, काही असेल. आणि माझं काही लक्ष नव्हतं. कारण मी इथे सह्याद्रीमध्ये बिझी होतो आणि माझे 3 बॅचमेट होते आणि मला रँडमली ग्रुपमध्ये ॲड केलं. डॉक्टर अक्षय बाईती जे माझे आत्ता गुरु आहेत. तर त्यांनी एक फोटो टाकला. त्यांनी ब्लॅकबोर्डवरती एक्सप्लेन केलं होतं, की एक मोरपीस काढला त्यांनी एका बाजूला आणि पुढे लिहिलं कॅन क्युअर अस्थमा. आणि मी बापरे! सह्याद्रीच्या केबिनमध्ये बसलोय. हां, असं बसलोय प्रॉपर आणि मी ते बघतोय, की अरे हे काय म्हणजे मोरपीस आहे, ठीक आहे. आणि ह्यांनी अस्थमा बरा करणार. तर मी उठलो म्हणजे मला माहीत नाही असं इन्स्टिंक्ट म्हणतो ना आपण ते असं. मी सगळं बंद केलं, बॅग पॅक केली. मी आमच्या बॉसकडे गेलो सह्याद्रीमध्ये. त्यांना बोललो, "सर मी जरा वॉशरूमला जाऊन आलो." मग ते सर माझ्याकडे असे बघतात आहे, "जा ना मग." आणि मग मी गेलो. प्रथमेश मारणे तो जो वॉशरूमला गेला ना, तो 3 दिवसांनी परत आला. बापरे! मी मी कॉलेजला गेलो का, मी सरांकडे गेलो. सरांना बोललो, "सर हे नक्की काय आहे?" सर बोलले, "एक पुस्तक आहे योगरत्नागार म्हणून. त्याच्यामध्ये हिक्क चिकित्सा म्हणजे जे आपण हिकअप्स, अस्थमा बोलतो ना, त्याबद्दल दिलेलं आहे, की मोरपिसाची राख जर तयार केली आणि त्याला जर आपण मधासोबत चाटण दिलं, तर त्याने अस्थमा बरा होऊ शकतो." आणि आय वॉज शॉक्ड, की अरे, हे कसं काय पॉसिबल? बालिश आयडिया खूप नाही का म्हणजे, की आम्ही मोरपिसची राख पण कशी करायची ते माहिती आहे का? माझा इंटरेस्ट याच फील्डमध्ये डेव्हलप झाला बरं का. म्हणजे 2 प्रकारे आम्ही राख तयार केली. एक म्हणजे फर्नेस असतं ना फर्नेस भट्टी. तर आमच्या कॉलेजमध्ये आहे एक मुफल फर्नेस. त्यामध्ये आपण ड्रग्ज हीट करू शकतो 1000 डिग्रीज पर्यंत. ओके. सो आम्ही मोरपीसची राख त्याच्यामध्ये तयार करून बघितली. आणि अजून एक पद्धत होती, की अंतर्धून पद्धती मशी. मशी म्हणजे काय माहिती आहे का? मिश्री माहिती आहे ना मिश्री? मिश्रीला संस्कृतमध्ये मशी असं म्हणतात. सो ओके. मोरपिसाची मशी म्हणजे मयूरपिच्छ मशी. तर ती तयार करण्यासाठी एक अंतर्धून पद्धती मेथड होती. एक मडकं घ्यायचं, त्याच्यामध्ये मोरपीस टाकायचे, त्या मडक्याला झाकण लावून टाकायचं. त्याला 7 वेळा किंवा 7 वेळा त्याला कॉटनच्या क्लॉथने प्रॉपर सील करायचं. त्याच्यावरती मुलतानी मातीचा लेप लावायचा. ते ड्राय करायचं. खाली 75 कावडंग केक्स असतात ना आपले गौरी. हां, गौरी, खाली गौरी. 75 एक खड्डा खोदायचा. पुटा म्हणतो त्याला आपण गजपुटं. त्याच्यामध्ये ओके. 75 गवऱ्या लावायच्या. मडकं ठेवायचं आपलं. 25 गवऱ्या वरती 100 गवऱ्या लावायच्या. बापरे! त्याला पेटवायचं.
ते पेटतं, पेटतं, पेटतं आणि खूप त्याचा कोळसा वगैरे होतो एकदम प्रॉपर आणि ते बाहेर काढलं ना ते मडकं, हं, हं. त्यातून जी ब्लॅक पावडर येते ना, ती मशी असते. हं, हं. म्हणजे मोरपीसला आपण आहे ना, हीट करतो ना, हं, हं. तर त्यातनं जी मशी येते ना, मग मी ती कॉलेजमध्ये घेऊन गेलो. आता 2 म्हशी होत्या आमच्याकडे. एक म्हणजे जी भट्टीमध्ये तयार केली होती आणि हं, दुसरी हं. म्हणजे प्रॉपर ही आयुर्वेदिक मेथडने तयार केलेली म्हशी होती. म्हणजे जी ओके. बुक्समध्ये दिली आहे. हं, हं, हं. आणि दोघांना वॉटरमध्ये बॉईल केलं. तर यू विल बी शॉक्ड दोघांचा कलर सेम आहे, टेस्ट सेम आहे, सगळं सेम आहे. पण जी म्हशी आम्ही तयार केली ना, जी हं, हं. आयुर्वेदिक मेथडने, हं, हं. त्याच्या वॉटरमध्ये प्रॉपर येलो कलर आला, येलो. डार्क ओके. येलो कलर आला आणि धिस वॉज कलरलेस म्हणजे काही इफेक्ट नव्हता. ओके. आणि ओके. तेव्हा आमची प्रॅक्टिस फुल संपली. म्हणजे आम्ही संपली कारण टाईम जास्त नव्हता. मग हं, मी हं. जी-पॅटचा अभ्यास वगैरे केला, सगळं केलं. पण हे डोक्यातून जात नव्हतं माझं, की नाही अरे असं कसं पॉसिबल आहे? हे हं, चुकीचं हं. आहे ना, हे म्हणजे की ह्या मेथडने कसं काय बनणार म्हशी? आणि माझा खूप इंटरेस्ट वाढत गेला. मी पुस्तकं वाचत गेलो, की नक्की असं का होतंय? मी हं, हं. तुला माहिती आहे का अशी बुक्स नाही वाचल्या, डायरेक्ट चरक संहिता वाचायला घेतली. बापरे! आणि आमच्याकडे ट्रान्सलेटेड बुक वगैरे ते कल्पस्तनं, मदनस्तनं वगैरे वाचायला लागलो. जंगल रिजन म्हणजे काय असतं? जंगलमध्ये अनुप रिजन म्हणजे काय? म्हणजे त्याचे ड्राय रिजन, हं, हं, वेटलँड्स हं. असं म्हणतो ना, ते सगळं. ओके, ओके. आणि मला असं थोडं वेड लागायला लागलं, की या गोष्टींचं अरे हे असं का होतंय? मग मी हं, झाड हं. बघत अरे हे झाड कोणतं आहे? ह्याचं नाव काय असतं ते? मी ते Googleची लेन्स असते ना आपली, Google लेन्स त्याने हं, हं. स्कॅन करून प्रत्येक झाडाचं नाव वगैरे शोधायचं. अरे हां, हे असं आहे का? ठीक. आणि नंतर काय झालं, मला एम-फार्मला आत्ता मला प्रोजेक्ट चॉईस करायचा होता, की एक प्रोजेक्टवरती मला काम करायला लागतं मास्टर्सला. मी बोललो मला मोरपिसावरतीच काम करायचंय. म्हणजे ओके. निअर टू इम्पॉसिबल काम होतं. कारण ह्याच्यावर कोणीच काम केलेलं नाहीये. एक काही रेफरन्स अवेलेबल नाहीये. Google हं, केल्यावरती हं. काही सापडत नाहीये. ओके. मयूरपिसच्या म्हशीबद्दल काहीच अवेलेबल नाही आणि मी असं रँडमली हवेत गोळी मारली होती, की मला हं, हं. यावरच काम करायचं आणि आत्ता मला सांगायला आवडेल, की ॲनिमल स्टडीज झालेलं आहे. केमिकल एनालिसिस झालाय आणि त्या मशीनमध्ये म्हणजे जी आपण आयुर्वेदिक मेथडने तयार करतो, त्या मशीनमध्ये असे कंपाउंड सापडलेत, ज्याने अस्थमा बरा होऊ शकतो. पॉइंट नंबर 2 गिनी पिग्स माहिती आहे तुला गिनी पिग्स ॲनिमल्स हं, असतात. हं. हं, हं. सो गिनी पिग्सला आपण अस्थमावरती स्टडी करायला वापरतो. हं, हं. तर माझ्याकडे 6 गिनी पिग्स होते आणि मी त्याचा म्हशी त्यांना दिली म्हणजे पाजली वगैरे त्यांना अस्थमा वगैरे इंड्यूस केला हिस्टामाइन देऊन. हं, हं. तर तुला माहिती आहे का 98% ॲलोपॅथिक ड्रग्स काम करतात ना अस्थमासाठी. तर माझ्या म्हशीने तिथे 90% आणि 88% इफेक्ट दाखवलेला आहे. म्हणजे ओके. 12 ते 13% फक्त कमी. पण अस्थमा बरा होऊ शकतो आणि दुसरी मेथड जी आहे ना, म्हणजे अशी नॉर्मली आपण हिट करतो मोरपिसांना वगैरे, हं, त्याचा हं. कलरच येत नाही अजिबात. कारण त्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंटच येत नाही. म्हणजे ही गोष्ट त्यांना तेव्हा कशी माहिती सांग बरं, की आयुर्वेदामध्ये अरे नाही हे असंच बनवायला लागेल, मडकं वगैरे. खूप कमी म्हशी बनते. हं. आणि मला आयडिया शेअर करायला आवडतात बरं का. कुणी काम करा, नाही करायचं तुमच्यावरती. ओके. पेटंटचं असं नाही. जस्ट मी विचार केला गणपतीला आपण काय वाहतो? आपण जास्वंद वाहतो हं, आणि हं. गणपतीला आपण दुर्वा वाहतो. दुर्वा वाहतो. तर मी काय केलं, मी जास्वंद तोडले, मी ड्राय केले. मी दुर्वा घेतले, मी ड्राय केले आणि मी दोघांचं स्टडी केलं थोडा Googleवरती वगैरे आपण म्हणतो ना, आपण रिसर्च पेपर वगैरे वाचले. हं, हं. तर जेव्हा दुर्वा आणि जास्वंदला आपण एकत्र घेऊ ना, तेव्हा आपली इम्युनिटी खूप वाढते. आपल्या ओके. बॉडीमधले टॉक्सिन्स बाहेर पडतात. म्हणजे जे कॅन्सर कॉझिंग एजंट्स असतात ना, ऑक्सिडंट्स. हं, हं. स्वतः ऑक्सिडंट्सला अँटीऑक्सिडंट्स म्हणून जास्वंद काम करतं आणि इम्युनिटी मेंटेन करण्यासाठी दुर्वा काम करतं. आणि ओह! जर रोज आपण हा चहा म्हणून घेतला डिटॉक्स, हं, हं. तर ते कॅन्सरच नाही होणार रे माणसाला. कारण कॅन्सर जेव्हा बरा करतो ना माणसाचा, तेव्हा इम्युनिटी कमी होते बघ हं, किमोथेरपीने. हं, हं. हं, हं. तर कॅन्सर बराच कशाला करायचा? आपण चहा घेऊन कॅन्सर होऊच नाही ना आपल्याला म्हणजे प्रिव्हेंट करू शकतो. बापरे! हो ना. म्हणजे मी असा असा प्रॉपर विचार केला मी आणि मग डिटॉक्स म्हणून एक कन्सेप्ट नाही सरांनी सांगितलं डिटॉक्स तयार कर यापासून तू. हं, हं. मग डिटॉक्सवरती काम करतोय आत्ता मी त्याच्यात आणि अजून 10 त्यामध्ये हर्ब्स टाकलेले आहेत. अश्वगंधा, त्याच्यानंतर त्यामध्ये मी काय टाकलं तुळस टाकली आहे, आलं टाकलंय, इलायची टाकली आहे, क्लोव्ह टाकली. प्रॉपर मग त्यामध्येच माझं वळत चाललंय म्हणजे नेहमी. काही मला दुसरीकडे मनच लागत नाही रे. मला नुसते प्लांट्स लागतात. मी 2 वर्ष आधी असे प्लांट शोधले, 5 प्लांट शोधले, ज्यांच्यावरती माणसांनी अजून कामच केलेलं नाहीये. बापरे! आपल्याला त्याचे मेडिसिनल यूज माहीत नाहीये आत्तापर्यंत. असे प्लांट्स पण शोधलेले आहेत. पण ॲक्चुअली म्हणजे आता तू कॅन्सरचा विषयच काढलाच आहे, तर आपण त्याच्यावरती हो. थोडंसं चर्चा करूयात. येस, कारण येस. की न्यूजमध्ये इतक्यात आलंय, तू वाचलं पण असेल ऑफकोर्स ते, की इंडिया इज द कॅपिटल ऑफ कॅन्सर असं म्हणतायत ते. म्हणजे हो. इंडियामध्ये सगळ्यात जास्ती कॅन्सर होऊ शकतो लोकांना म्हणजे मोर प्रोन झाले आता लोकं. तर तू ते जे म्हटलंस, की जास्वंद आणि दूर्वा आहे, ते चहामधनं आपण समजा घेतलं, तर कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो आपण.
म्हणजे राईट. आणि अजून ते म्हटलं की काही जे हर्ब्स आहेत किंवा काही हे आहेत की ज्याच्यामधनं कॅन्सर समजा डिटेक्ट झाला अर्ली स्टेजला डिटेक्ट होणं इज व्हेरी गुड. बट असे काही हर्ब्स आहेत का किंवा असे काही मेडिसिन्स आहेत का की म्हणजे जे अनटच्ड आहेत, जे लेटर ऑन इन द स्टेज ऑफ कॅन्सर, म्हणजे आपण जे म्हणतो स्टेज 2, स्टेज 3, जे कधी कधी इनक्युरेबल असतात, तर त्यांच्यावरती यूज होऊ शकतात, असं आहे का काही? मला माहित नाही, तू असेच क्वेश्चन विचारतोय जे मी लिटरली काम करतोय. आता कॅन्सरवरती काय माहितीये का, कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकतो, पण त्यासाठी आहे ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मूळ तुला असं नाही वाटत की पॉप्युलेशन जे वाढत चाललंय आपलं, त्या प्रत्येक गोष्टीचं मूळ आहे. म्हणजे तुला असं वाटत नाही की रूट कॉज जे आहे प्रत्येक आजाराचा तो पॉप्युलेशन आहे. जेवढं जास्त पॉप्युलेशन वाढते, फूडची डिमांड वाढत चालली आहे. हं? आता जेवढं जास्त अन्न पाहिजे, तेवढी जमीन तरी पाहिजे ना ते जेवण हे करण्यासाठी. आता तू बरोबर आहे. स्वतः शेती करतो. आम्हाला माहिती आहे की आम्ही ज्वारी उगवण्यासाठी काय-काय करू शकतो. पण समजा 100 किलो ज्वारीमध्ये भागत नसेल, 200 किलो ज्वारी लागतच असेल, तर मग शेतकरी काय करतो, तो फर्टिलायझरचा वापर करतो. तो सगळे म्हणजे युरिया तर ठीक आहे, युरिया मातीला लागतो वगैरे, पण असे पण केमिकल्स टाकतो जे इन्सेक्टिसाइड्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं माहिती का, आपण जेवण जे जेवतोय ना, ते प्युअर नाहीये. त्याच्यामुळे बॉडीमध्ये ऑक्सिडंट्स वाढू शकतात. कॅन्सर तर होणारच. ते पण फिमेलमध्ये काय झालंय, ड्यू टू धिस फर्टिलायझर्स, जो मेन्स्ट्रुअल सायकलचा टाईम होता, म्हणजे पाळी येण्याचं जे स्टेज म्हणतो ना, ती पहिली फिमेल्समध्ये आहे ना 16 ते 17 होते बघ. 16 एजमध्ये पहिली पाळी यायची. आता दुर्दैवाने काय झालं माहिती का, तीच पाळी 11 ते 13च्या एजच्या दरम्यान मुलींना पिरियड्स यायला लागलेले आहेत. ओके. आता तू आय वॉज शॉक्ड की टू हिअर दिस. म्हणजे मी तसा विचार नाही केला ॲक्चुअली, की ठीक आहे 12-13ला येते, ठीक आहे. त्यांचं ठीक आहे, इट इज गुड. म्हणजे माझं पर्सनली ओपिनियन असं की नो युटेरस नो ओपिनियन्स. म्हणजे ते जे सहन करतात ते आपण सहन नाही करू शकत मुलं बरोबर म्हणून. आहे. त्यांचं खूप म्हणजे आय रिस्पेक्ट देम अ लॉट माहिती आहे का. हं, पण तुला माहिती आहे का 16 आणि 17ला जेव्हा पाळी यायची ना मुलींना, त्यांचं फर्टिलायझेशनचं जे प्रॉपर लाईफ हे स्पॅन होती म्हणजे ती 40 पर्यंत होती. 40 पर्यंत कोणतीही बाई म्हणजे गर्भधारणा करू शकत होती. ओके. पण समजा 16ला पिरियड जर चालू झाले, तर 40 पर्यंत बाई म्हणजे प्रेग्नंट राहू शकते. पण जर 13ला आत्ता पिरियड्स यायला लागले तर ते अजून कमी होणार राईट. 40च्या पण कमी होणार. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे आणि मेलमध्ये पण तेच होत चाललंय. आपली स्पर्मची मोटिलिटी कमी होत चालली आहे फर्टिलायझर्समुळे. फर्टिलायझर्सच नाहीये म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे मायक्रोप्लास्टिक पासून सगळंच. आपण जे खातो, आपण जसं वागतो, जसं बोलतो ना, त्यावरनं पण खूप साऱ्या गोष्टी डिपेंड करतात. म्हणजे आपलं हॉर्मोनल ओके. इम्बॅलन्स होतं नेहमी. हं. पोल्युशन पण खूप वाढत चाललेलं आहे. कॅन्सर होतो. पण अजून एक आहे की इनफर्टिलायझेशन किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन, टेस्ट ट्यूब बेबी जे म्हणतो ना आपण, त्याचा रेट किती वाढत चाललाय आता माहिती आहे का? म्हणजे खूप वाढत चाललंय मेडिकल फील्डमध्ये. पहिलं असं नव्हतं. आता हे फक्त रिप्रोडक्शनचं झालं. पण जी प्रॉपर ब्लड लाईन चालत आली होती, जो कॅन्सर नव्हताच होत लोकांना, ते तर कुठेतरी बरोबर आहे. कमी होत चालली आहे. आणि याचे फॅक्टर्स असे आहेत की लोकं आयुर्वेद सोडून ॲलोपॅथीकडे वळत चाललेले आहेत. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या बॉडीला असं का बनवत नाही की तुम्हाला आजारच नाही होणार? तुम्ही सकाळी लवकर उठून योगासनं का नाही करत? तुम्ही व्यायाम का नाही करत? कॅन्सरच नाही होणार तुम्हाला. मला असं म्हणायचंय, कॅन्सर ट्रीट करायची गरजच नाहीये रे. बघ, माझं पर्सनल असं ओपिनियन आहे की कॅन्सरला आजार म्हणून नाही बघितलं पाहिजे. एक डॉक्टर बी.एम. हेगडे नावाचे एक डॉक्टर आहेत. खूप मोठे म्हणजे आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत ते. ते सांगतात की समजा मला एखादा पक्षी ओळखायचा आहे, बर्ड. तर मी काय करणार? किंवा तुला चिमणी दिसते की अरे हां, येस ही चिमणी आहे राइट. हां. तेवढा बेसिक सेन्स आहे. आता मी काय करणार? मी तो पक्षी घेणार, मी तो कापणार, त्याला स्मॅश करणार, तुकडे करणार, त्याला मायक्रोस्कोप खाली बघणार आणि मग म्हणणार, "हां, ही चिमणी आहे." पॉसिबल आहे का सांग बरं? हे किती बालिशगिरी आहे. ॲलोपॅथीवाले किती मग काय करतात ते? कॅन्सर झालंय ना, ट्यूमर झालंय. त्याची बायोप्सी करतात, ते सेल्स बाहेर काढतात, त्या सेल्सला स्टेनिंग करतात, त्याला मायक्रोस्कोप खाली बघतात आणि बोलतात, "हा कॅन्सरचा सेल आहे." आणि तुला शॉक बसेल, कॅन्सर सेल आणि नॉर्मल बॉडी सेलमध्ये काही फरक नसतो. इट इज वन ॲट द सेम. कॅन्सरची ट्रीटमेंट करायची मेथडच वेगळी आहे बघ, माहिती आहे का? आणि खूप चुकीची ट्रीटमेंट आहे. कॅन्सरचं मी असं म्हणेल की बिझनेस खूप वाढत चाललेला आहे मार्केटमध्ये आणि हे थांबलं पाहिजे. कारण
Ayurveda personally believes की instead of making powerful tablets or powerful medicines, you must make powerful human beings. हम्म. म्हणजे 500 mgची टॅबलेट आहे, स्ट्रॉंग टॅबलेट आहे, खाऊन बघ बरं वाटेल. अरे तुम्ही स्ट्रॉंग का नाहीये? तुम्हाला आजारच नाही होणार कधी. कॅन्सर न हम्म. होण्याची पण अव्हॉइड करू शकतो. नॅचरल हम्म. खा, नॅचरल राहा. सकाळी लवकर उठा, ब्रह्ममुहूर्तावरती उठा. सकाळी वात व्यवस्था खूप जास्त असतो बॉडीमध्ये. वात जास्त असलं की एक्सरसाइज करू वाटते. व्यायाम करा सकाळी. नंतर वात कमी होत चाललेलं असतं तेव्हा अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर मग तुम्ही कॉलेजला जा, घरी या. परत थोडंसं जेवण करा, लंच वगैरे भरपूर लंच करा. कारण दुपारी पित्त जास्त असतं. 6च्या नंतर तुम्ही काही खाल्लं नाही तरी चालेल, पण दिवसभर भरपूर खात राहा. मस्त पाणी वगैरे पिऊन झोपा, उठा. तुमचा अभ्यास पण होतोय, तुम्हाला मार्क पण चांगले भेटतील, मेंटल हेल्थ चांगली राहील, तुमची स्किन चांगली राहील. स्किन तुम्ही सुंदर दिसाल, मुलं तुमच्या मागे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे सगळं तुमची लाईफ सेट आहे आणि मेन म्हणजे तुला आजार होणार नाही रे. दिस इज आयुर्वेदिक आणि हे लोकं हम्म. एवढीसं फॉलो करायला चुकतात आहे आणि ह्याचं रिझन काय 9 to 5 जॉब्स वगैरे म्हणतो ना आपण, ते खूप मोठं हे आहे. 5ला जॉब सुटणार, 6 पर्यंत घरी येणार, 6:30 पर्यंत लोटणार. मग Instagramवरती रील्स वगैरे बघणार. मग थोडं जरा बॉडीमध्ये डोपामाइनची लेव्हल वाढली, की मग थोडं हम्म. जेवण वगैरे करणार, परत रील्स वगैरे बघणार. रात्री मग कोणाशी बोलणार, चॅट करणार. हे चुकीचं आहे अरे. खूप असं भ्रमात जगतो माहिती आहे का माणूस. खूप असा भ्रम आहे म्हणजे यू शुड बी द वन दॅट गॉड हॅज गिव्हन यू. खूप स्ट्रेंथ आहे आपल्यामध्ये रे. कॅन्सर वगैरे फालतूगिरी आहे खूप. कॅन्सर होणारच नाही मी तर म्हणतो, जर आपण आयुर्वेद फॉलो करत राहिलो तर. थ्रू हे पॉडकास्ट अरे आपण लोकांना सपोर्ट करण्याचा ट्राय करतोय ऑफकोर्स. त्यामुळे म्हणजे कारण की खरंच म्हणजे लोकांकडे टॅलेंट असतं आणि आणि हे ऍक्च्युली यायला पाहिजे. गोष्टी हे जे आहेत ना, हे समोर यायला पाहिजे, की आता जसं तू म्हटलास, की ॲलोपॅथी इज नॉट ॲज गुड ॲज आयुर्वेदा आणि आयुर्वेदा लोकांना माहिती भरपूर साऱ्या लोकांना. जरी लोकं कधी-कधी फॉलो करत असतात, तरी पण लोकांना माहिती नसतं, नॉलेज नसतं ते आणि ते नॉलेज येणं इज व्हेरी हे. त्याच्यामध्ये लोकं अंधविश्वास पण बोलतात काही-काही, की म्हणजे त्याच्यामध्ये पण अंधविश्वासाचं हे असतं. हो. आता मध्ये आलोच आहे, तर मग तुला काय वाटतं, की कुठले-कुठले असे थिंग्स आहेत, की जे लोकं अंधविश्वास म्हणून टाळून देतात किंवा काही-काही मिथ्स असतात, जे आयुर्वेदामध्ये की हे नको बा असं टाइप ऑफ? हं, हं. तुला एक बेसिक गोष्ट सांगतो म्हणजे खूप वाचलंय ह्याबद्दल मी. हं, हं. आधी असं म्हणते ना, की उंबऱ्यामध्ये शिंकू नये. हं. तू ऐकलंय हां, याबद्दल? म्हणजे ही अंधश्रद्धा दारात आहे. दारात हां, दाराशील जिंकणे. दारात हां, दारात शिंकू नये असं म्हणतात हां. ना. हं, हं. ॲक्चुअली आहे ना, प्रद्युम्न पहिलं लोकांची घरं आहेत ना, हं, ती हं. खूप अशी साधी असायची नाही का म्हणजे लाकडी बांधकाम असायचं. ते जे चौकोन असतं ना उंबरात, तर त्या गवताचं किंवा कारवी नावाचा एक प्लांट असतो त्याच्या लाकडांपासून तयार करायचे ते. हं, हं. तर माणूस शिंकला ना, तर ते व्हायब्रेशन्स डोक्यावरती त्याचं सगळं पडायचं अंगावर, धपकन पडायचं अंगावरती त्याच्या. हं, आणि शिंकताना आपलं हार्ट आहे ना 2 सेकंदासाठी थांबतं. हं, हं. आणि शिंकताना जर एखाद्या माणसाला धक्का मारला किंवा जास्त काही स्केरी काय दिलं ना, तो माणूस मरतो. ओह! म्हणून असं कारण त्याला कार्डियाक अरेस्ट 2 सेकंदासाठी हार्ट बंद आहे. त्या हं, हं. बॉडीवरनं काहीतरी अजून त्याला हे झालंय, वरतून काहीतरी पडलं, भुवा वगैरे गेले कोणी असं नाही का. हं, हं. तर त्याच्यामुळे ते होतं आणि त्याला अंधश्रद्धा म्हणून आता लोकं घेतात आहे. आयुर्वेदामध्ये अशा काही गोष्टी म्हणजे आता असं मयूर पिच्चामशी म्हणतो ना आपण, हं, हं. त्याला सायंटिफिक एव्हिडन्स नव्हता रे, की नक्की का तो अस्थमा बरा करतो. ती म्हशी हं, अस्थमा बरा का करते मोरपिसाची. जेव्हा मी प्रॉपर सायंटिफिक एव्हिडन्स दिला त्याला, प्रॉपर केमिकल्स फाइंड आउट केले, जे आता मी म्हणतो मॉडर्न टेक्नॉलॉजी त्यामध्ये आणली, हं, हं. तेव्हा मला कळलं की का गरज आहे ॲक्चुअली म्हणजे सायन्सची गरज आहे आयुर्वेदाला हं, अजूनही. हं. जे आपण मॉडर्न सायंटिफिक मेथड्स आहे ना, त्याची गरज आहे. अंधश्रद्धा अशी म्हणजे माझ्या नजरेत तरी अजून तरी आलेल्या नाहीयेत. ज्या हं, कोणत्या हं. गोष्टी असतील ना, की असंच बसून जेवण करा, हेच करा, तेच करा. इट इस ऑल फॉर द बेनिफिट ऑफ द ह्युमन. देअर इस हं, नथिंग रॉंग अकॉर्डिंग टू मी. अंधश्रद्धा असं काही नाहीये. हं. ओके. त्याच्या सायंटिफिक एव्हिडन्स देण्याची गरज आहे असं मला वाटतंय. कूल. मस्तच आहे, की म्हणजे हे आणि ॲक्चुअली हे माहिती पाहिजे लोकांना, की जे आपण फॉलो करतो, ते ॲक्चुअली श्रद्धा नाहीये. त्याला नाव देतात फक्त अंधश्रद्धा. पण ते ॲक्चुअली हिडन हं. आयुर्वेद आहे, ज्याचं आपलं सायंटिफिक वे नसतं माहिती. पण समजा मी तुला तर रँडमली बोललो असतो, की "अरे तुला खोकला आहे का? तू एक काम कर, तू तू ना XYZ प्लांटचा रस पी." किंवा मी हं, तुला हं. बोललो, "तुला दमा आहे का रे? तू एक काम कर, मोर घे, मोराचा पीस तोड, त्या मोरपिसाला मडक्यामध्ये जाळ, त्याचा राख तयार कर, त्याला माझ्यासोबत चाट." हं. तुला विश्वास तरी बसणार आहे का मोरपीस तुझा अस्थमा बरा करणार आहे म्हणून? नाही.
मग हे हा अंधविश्वास झाला, की लोकांना विश्वास बसत नाही आयुर्वेदावरती. हम्म, बट हम्म. जोपर्यंत आपल्यासारखे लोक ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करत राहतील ना, मला तरी वाटतं की देर इज स्टील अ चान्स की या फील्डला आपण अजूनही पुढे घेऊ शकतो. वा. तू आता वरतून बोललास की ॲलोपॅथीचा आणि आयुर्वेदाचं तू बेसिकली कंपॅरिझन केलंस आणि म्हणजे की हे केलं, जस्टिफाय केलं की आयुर्वेद केवढं चांगलं आहे. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मग ॲलोपॅथी का पुढे गेलं? म्हणजे पुढे आलं, आयुर्वेदिक का मागे राहिलं? म्हणजे पॉप्युलेशन इज अ म्हणजे हे रिझन की अजून काय रिझन होऊ शकतो? पहिलं म्हणजे टाइम, म्हणजे जे डिझीज क्युअर करण्याचा टाइम असतो ना, हम्म, तुम्हाला ताप वगैरे आला आणि तुम्ही डोलो घेतली, तुम्ही पॅरासिटामॉल घेतली, तासाभरामध्ये ताप जाईल. हम्म, पण जर तुम्हाला ताप आला आणि तुम्ही एखादा ना अँटिबायोटिक ड्रग घेतला, हम्म, कोणताही म्हणजे आयुर्वेदिक म्हणतोय बरं का मी, कोणत्याही प्लांटचं डिकॉक्शन वगैरे पिलं तर तुम्हाला 2 ते 3 तास लागतील ना आजार बरा करण्यासाठी. सो ते तो एक डिफरन्स आहे की ॲलोपॅथी पुढे आलेली आहे. कारण ते पटकन क्युअर करते डिसीजेस. हम्म, आणि झाले काय माहिती का, समजा मला 9 वाजता कॉलेज असेल ना, तर मला 8:30 पर्यंत बरं वाटलंच पाहिजे. मग मी हम्म, 7:30ला टॅबलेट घेणार आणि मी 1 हम्म, तासामध्ये बरं होणार. मी कॉलेजला जाणार. हे मला वाटतं की झालं पाहिजे. म्हणजे नाही का, माझं असं हम्म, म्हणणं आहे. त्यामुळे ना ॲलोपॅथीला लोकांनी ॲक्सेप्ट केलं पटकन. हम्म, पण ते हे विसरले की विथ एव्हरी पिल देअर इज अनदर इल फॉलोइंग इट. हम्म, म्हणजे कोणती पॅरासिटामॉल जर घेतली म्हणतो आपण, बेसिक एक्झाम्पल घे पॅरासिटामॉल, तर किडनीचा तुम्हाला डिसीज वगैरे होऊ शकतो. तुम्हाला हार्ट फेल्युअर होऊ शकतो. म्हणजे 4 वर्ष तुम्हाला रिस्क असते की तुम्हाला हार्ट फेल्युअर वगैरे होईल. आपण म्हणतो ना, हम्म, "अरे किती जवान माणूस आहे, किती यंग आहे आणि हा गेला हम्म, हार्ट अटॅक येऊन. एवढी बॉडी हम्म, वगैरे चांगली आणि ह्याला हार्टचा डिसीज गेला अटॅक येऊन." कारण हम्म, त्याने कुठेतरी पॅरासिटामॉल खाल्ली असेल, कुठेतरी पेन किलर्स खाल्ले असतील त्याने. ॲलोपॅथी पुढे येते आणि ते फास्ट क्युअर भेटतो. लोकांची लाईफस्टाईल जी बदलत चाललेली आहे ना, आपण गोष्टींना खूप पटकन घेतोय माहिती आहे का आजकाल. लय रशमध्ये आहे सगळे आपण. आपण स्लो हम्म, घेतलं पाहिजे माहिती आहे का? खूप स्लो घेतलं पाहिजे. त्याशिवाय मजा नाही त्यामध्ये रे. स्लो हम्म, लिव्हिंगमध्ये जी मजा आहे ना, ती फास्ट लिव्हिंगमध्ये नाहीये. ॲलोपॅथी पुढे का आली? तर मला असं वाटतंय तुला माहिती पॅरासिटामॉलचं रिसर्च पेपर जर सर्च केला ना, 18,000 ते 20,000 पेपर्स पॅरासिटामॉलवरती सापडतील तुला असेच. बापरे. आणि समजा तू मयूर पिक्चर वरती सर्च केलं ना, देअर आर 0 पेपर्स. 0. आय एम द काय फर्स्ट वन बोल टू वर्क ऑन इट. बापरे. धिस इज द डिसएडव्हांटेज, म्हणजे लॅक म्हणतो ना आपण, नॉलेजचं गॅप म्हणतो हम्म, ना, हम्म, ती. इंडियन असून पण तुम्ही जर ॲलोपॅथीला पुढे घेऊन जात असाल, नॅनो पार्टिकल पर्यंत पोहोचले माहिती आहे का सगळे. पण भस्माला विसरून गेले. भस्म पण नॅनो पार्टिकलच आहे माहिती आहे का? हम्म, हम्म. भस्माची पार्टिकल्स आहेत जर बघितली नॅनोमध्ये येते. ओ. पण तुम्ही नॅनो पार्टिकल्सला पुढे येऊन गेले, तुम्ही सगळं केलं, पण तुम्ही हे विसरत चालले ना, की तुमच्याकडे पण एक मेडिसिन सिस्टम आहे, जी हम्म, जास्त पोटेंट आहे. साइड इफेक्ट पण कमी आहेत. साइड हम्म, इफेक्ट आहेत, पण कमी आहेत. जायफळनं झोप येते, पण हम्म, जायफळनं मरत नाही माणूस. हम्म. ओके. साइड इफेक्ट कोणत्याही गोष्टीला आहेत, पण तू बघ हम्म, ना रे, म्हणजे धिस इज द रिझन. मला वाटतं लोकांचा अप्रोच चेंज झाला पाहिजे. इट इज हिअर. थिंकिंग थिंकिंग बदलायला पाहिजे ऑफकोर्स. आता आपण दोषांवरती येऊ. आता तू दोषांचं आधी बोललास की लोकांचे वेगवेगळे दोष असतात. तर त्याच्याबद्दल तू सांगू शकतोस का? हे जे दोष आहेत ना, हे दोषा नाहीये, ही प्रकृती आहे. ओके. दोषा म्हणजे काय? हां, दोषा म्हणजे तुमचं डॉमिनंट काय असतं. आता मला तुझ्याकडे बघून असं वाटतं तुझ्याकडे पित्त दोष खूप डॉमिनंट आहे. मला बघून कळतं तुला. माझ्यामध्ये हम्म, पण पित्त आणि वात आहे. वात काय, मी चंचल आहे. मी बडबड बघ किती फास्ट करतोय. हे हम्म, सगळं. हम्म, तू कसं शांत आहे, तू ऐकून घेतोय. तू कफ साइडला जास्त आहे. पित्त कफला आहे. मी वात पित्तल आहे. एकदम चंचल, हायपर ॲक्टिव्ह एकदम, असं नाही का? हम्म, तर वात, पित्त, कफ काय माहिती आहे का? ते बेडूक गती, मंद गती, श्वान गती वगैरे चेक करतात नाडी परीक्षा करून. आणि त्यानुसार जी प्रकृती तुम्हाला कळते. प्रत्येक माणसाची एक वेगळी प्रकृती असते. लुकडा माणूस जो असतो ना, एकदम खूप जास्त थिन असतो. त्याला हम्म, मोस्टली वात प्रकृती असते. माझ्यासारख्यांना पित्त असते. जो खूप असा स्थूल असतो, त्यांना कफ प्रकृती जास्त असते. लुकड्या माणसांचा डाएट काय पाहिजे? स्निग्ध आहार पाहिजे. स्निग्ध म्हणजे ऑइली, घी वगैरे. हम्म. म्हणजे लुकड्या माणसांनी कफदोष वाढवणारा डाएट घेतला पाहिजे. ओके. आणि जाड माणसांनी वात प्रकृती वाढवणारा डाएट घेतला पाहिजे. ओके. ओके. क्रिस क्रॉस, कळलं तुला? हा, हा. मी जाड ओके. आहे तर मी तसा डाएट घेतला पाहिजे. मी लुकडा असेल तर मी कफ प्रकृतीवर डाएट घेतला पाहिजे. हम्म, हम्म, आणि तसा बॅलन्स मेंटेन केला पाहिजे.
आता आपण काय करतो, आपण जातो KFC मध्ये, आपण मस्त चिकन बर्गर वगैरे मागवतो. जो असा मस्त विरुद्ध आहार आहे. अ, द त्रिदोषामध्ये आहे ना, वात, पित्त, कफ आहे ना, हे 3 बॉडीचे एलिमेंट्स आहेत असं म्हणेन मी. हं, हं. जे ते ट्रायंगल करतात, म्हणजे गाईड करतात बॉडीला. म्हणजे सकाळी तुमचा वातदोष जास्त असतो. हं, हं. वात म्हणजे काय माहिती आहे का? वात म्हणजे हवा. ओके, ओके. वात म्हणजे काय? हवा. हवा हं, कशी हं. चंचल असते ना एकदम, इकडे-तिकडे ओके. वाहते. हं, हं. वात प्रकृती ॲथलीट्स लोकांची असते. त्यामुळे सकाळी व्यायाम ओके, करायचा, कारण सकाळी वातदोष जास्त असतो. ओके. पित्त, पित्त म्हणजे काय? जळजळ, आग, अग्नी, हं, हं. तेजा. हं, हं. पित्त म्हणजे आग. दुपारी पित्त जास्त असतो. भरपूर जेवल्यावरती तो पित्त बॅलन्स होतो, कारण आग वाढते ना बॉडीतली. हं, थोडं हं, हं. जास्त खाऊ ना, तेवढं जास्त जळतं बॉडीमध्ये आणि हं, मग ते हं. न्यूट्रिशन बॉडीला भेटतं आपल्याला, मेटाबॉलिझम होतं. आणि ओके. इव्हनिंगला इव्हनिंगला कफ. कफ म्हणजे काय? शांत, मंद, हं. निवांत. संध्याकाळी 6 नंतर मस्तपैकी क्रिएटिव्ह म्हणजे काहीतरी, म्हणजे कला वगैरे तुमची असेल ना, ती जोपासायची. सनसेट बघायचा, मस्त काहीतरी मस्त क्रिएट करायचं आणि झोपून जायचं बास. ओह! दिस इज द लाईफ. वात, पित्त, कफ आणि मग कफ संपला की परत वात चालू होतं, परत पित्त, परत कफ. सायकल रिपीट होत राहते. आता वात जे आहे ना, ते आकाश आणि वायू. आता हं, हं. म्हणजे 5 एलिमेंट असतात. पंचमहाभूत म्हणतो त्यांना आपण. तर ओके. ते कोणते-कोणते? आकाश. हं, आकाश हं. म्हणजे काय? स्पेस. फेज. जीवन आहे स्पेस. हं, हं. आकाश. वायू म्हणजे वायू, वारा. वारा. अग्नी, हं, हं. जल हं, हं. आणि वेट अर्थ. अर्थला पृथ्वी हं. म्हणतो आपण, पृथ्वी. पृथ्वी. हां, तर हे 5 गोष्टी आहेत ना, हे 5 एलिमेंट्स आहे बेसिक आणि यांच्यापासून ह्युमन बॉडी तयार झालेली आहे. हं, हं. सो वात प्रकृती आहे ना, ती आकाश आणि वायूने तयार झालेली आहे. पित्त ओके. प्रकृती अग्नीने तयार झालेली आहे आणि कफ प्रकृती वॉटर आणि अर्थने तयार झालेली आहे. तर मी तुला का म्हणतोय, की तो बॅलन्स राहतो प्रॉपर बॉडीमध्ये. जर तुम्ही हे फॉलो केलं ना, सकाळी उठून तुम्ही संध्याकाळचा भात फोडणीने नाही खाऊ शकत. हं, हं. फोडणी लावून नाही खायचा. ते खूप हं, हं. ऑइली आहे. हं. सकाळी तुम्ही मस्त फ्रेश काहीतरी कच्चं खाल्लं पाहिजे. फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील. भरपूर डाएट खा तुम्ही. सकाळी खूप जास्त जेवण करायचं. एकदम प्रॉपर तुमचं वात आणि पित्त आहे ना, सॅटिस्फाय झालं पाहिजे एकदम. नाही, या माणसाने आज आपलं काम केलेलं आहे. म्हणजे त्या वात आणि पित्ताला ते कळलं म्हणजे, की नाही बास, येस, तूच आहे. आणि मग हं. संध्याकाळी निवांत राहायचं. तुला काही आजार होणार नाही. मी लिहून ठेवतो. वात, पित्त, कफ आहे ना, याबद्दल रिसर्च पेपर्स अवेलेबल आहे. याच्यामध्ये त्यांनी असं पण दिलेलं आहे, की ते तुमचं सायकॉलॉजी पण गाईड करतं. म्हणजे पित्त आणि कफ ज्या लोकांमध्ये आहे ना, ते खूप हायपर ॲक्टिव्ह, म्हणजे खूप सॉरी, फ्रस्ट्रेटेड असतात. त्यांना राग लगेच येतो. हं, हं. त्यांना बेचैन होतं. त्यांना असं चिड होते खूप त्यांची. पण त्यांनी जर वात प्रकृती फॉलो केली किंवा त्यांचा डाएट फॉलो केला, चिल राहतील ना ते. हं, हं. आणि जर वात लोकांनी खूपच चंचल बनण्यापेक्षा थोडं शांत घेतलं, कफ लोकांसारखं, तर हं, ते हं. पण चांगले राहतील. किती ओके. उलटं आहे हे, सीसॉ सारखं आहे. पण ते हं, तो हं. बॅलन्स राहतो. त्रिदोष जर बॅलन्स राहिला ना, आयुर्वेदा क्लेम्स की त्रिदोष बॅलन्समध्ये असला की एकही आजार होणार नाही. खूप बेसिक गोष्टी आहे, की तुम्ही व्यायाम करून वाताला बॅलन्स करू शकता. पित्ताला तुम्ही जेवण करून बॅलन्स करू शकता. कफाला तुम्ही शांत राहून किंवा थोडं मानसिक योगासन वगैरे करून बॅलन्स करू हं, शकता हं. कफाला. हं, हं. तर खूप साध्या-साध्या गोष्टी आहे, म्हणजे एवढं पण अवघड नाही असतं. तर हे त्रिदोष आहे, बरोबर आहे. ओह! ओके. म्हणजे आणि मग दोषांवरनं प्रकृती आपण फाइंड आउट करू शकतो, की कुठली प्रकृतीचा माणूस आहे. तसं. हो. येस. ओके. वॉव! आणि मग हे जे तू आधी बोललास, की म्हणजे जे आयुर्वेदाचे डॉक्टर होते, ते म्हणजे 1 ते 2 तास लोकांशी बोलून त्यांचं पुढच्याचं दोष, प्रकृती काढून घ्यायचे म्हणजे की जाणून घ्यायचे. येस. आणि मग येस. नंतर त्याच्यावरती मग उपचार, की म्हणजे जसं तू बोललास, की उपचार करायचे. येस. पित्त प्रकृती जर जास्ती असेल, तर त्याला मग म्हणजे बेसिकली लाईफस्टाईल असं देणार, की जे त्याच्या अपोझिट असेल थोडंसं. हां, म्हणजे तो डॉक्टर बघणार किंवा ते वैद्य बघणार, की जी कोणता दोष वाढलेला आहे. हं, हं. तुला समजा कफ वगैरे झालेला आहे किंवा तुला थंडी वाजून येते खूप जास्त, तर हं, हं. मे बी तुला वातदोष वाढलेला असेल. मग मी तुला काय रिकमेंड करणार, तू ऑइली फूड जास्त खा. हं, हं. म्हणजे स्निग्ध आहार जास्त घे. तू जास्त घे. हं, तर हं. मग हे सगळं बोलणार मी तुला. तर मग हे तेव्हाच कळणार ना, जेव्हा तू मला हे कळणार, की तुझ्यामध्ये दोष कोणता जास्त आहे.
हम्म. जेव्हा मला कळणारच नाही की तुझ्यामध्ये दोष कोणता आहे, तर मी तुला रेकमेंड नाही करू शकत ना काय. आणि हम्म. हे आजकालचे जे डॉक्टर्स आहेत ते लॅक करतात. बापरे. वाव. हे तर म्हणजे खूपच डीप बोलतात, कारण की आपण शॉर्ट टर्म बरासाठी आपण लॉंग टर्म आपलं लॉस करतोय, म्हणजे डायरेक्टली तेच हो, झालं ना. म्हणजे तसं आहे, कारण की आपण आपल्या बॉडीला म्हणजे त्याच्यावरनं मला हे आलं की म्हणजे आपण आपल्या बॉडीला चान्सच देत नाहीये. तू घे म्हणजे असं राइट. कर. म्हणजे हो, जेव्हा जोपर्यंत आपण आपल्या बॉडीला चान्स नाही देणार, आपण आपल्या बॉडीला तयार नाही करणार त्यासाठी गोष्टीसाठी, तोपर्यंत आपण म्हणजे की केपेबलच नाही बनणार बॉडी ती ऑब्व्हियसली नाही मोठ्या. बनणार रे. हम्म, हम्म, तुला माहिती आहे का आपल्या आजाराचं कसं आहे, हम्म, लहान मुलाला आधीपासूनच जर स्ट्रेचर दिलं चालायला, हम्म. तर तो चालायला कधी शिकणारच नाही ना. बरोबर आहे. तसंच आजाराचं पण आहे. तुला माहिती आहे हम्म, का मी मी किती गाव फिरलोय ना, मी नाही म्हणलं तरी मी 200 वगैरे गाव फिरलेलो आत्तापर्यंत. प्रत्येक गावाचं पाणी पिलेलं आहे तिकडचं, त्या गावातलं पाणी पिलेलं आहे, विहिरीतलं वगैरे जे कुठं असेल. मला माहिती मी काय काय नाही खाल्लेलं. हम्म, तो ते सगळं म्हणजे ते पचलं मला माहिती आहे का प्रद्युम्न. मी काही हम्म, खातो मला काही होत नाही. म्हणजे तुला मग कळतं का आपण कुठे आणि कुठे जायला पाहिजे. हम्म, हम्म, म्हणजे सवय जर नसेल आपल्या बॉडीला तर कसं होणार आहे सांग बरं? सगळ्यांना जर आरोचं पाणी प्यायचं असेल, तर तुम्ही हम्म, दुसरीकडचं पाणी प्या तुम्हाला किडनी स्टोन होणार, 100% होणार. हम्म. मी नाही असं बरोबर. करत. मी कुठलंही पाणी पितो. काहीही करतो मी. बापरे. मी आता पण अजून काळा काय आहे काय? बघ. मी 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 फिरतो कुठे पण माहिती आहे का? मी जंगला-बिंगलात फिरलेलो आहे. 4-5 दिवस आता रायगडला गेलो मध्ये आता. मी 12-12 तास त्या उन्हामध्ये असं नाही का इकडे-तिकडे फिर, हे ते कर. म्हणजे हिट स्ट्रोक कधी झालाच नाही, पण काळा पडून आलो होतो. पण मला बरं हम्म, वाटलं माहिती आहे का, की काहीतरी काहीतरी शिकलोय नवीन-नवीन काहीतरी. आजकालची पिढी काही करत नाहीये बघ. काही करत नाहीये. मी जिम लावली होती आत्ता मध्ये मी. हम्म, तर जिममध्ये म्हणजे मी दोष देणार नाही ह्याच्यामध्ये कोणाला. म्हणजे वेट हा बॉडी शेमिंग करत नाही मी म्हणजे मी. हम्म. पण लोकांना ओबेसिटीचा त्रास व्हायला लागलेला आता. बरोबर 16-17 आहे. वर्षांची मुलं-मुली जिम जॉइन करायला लागले आहेत, वेट कमी करण्यासाठी. पण तुला माहिती आहे का, जर तुला मी जसं म्हणलं वात-पित्त, कफ जर फॉलो केलं, तर वेट हम्म, पण कंट्रोलमध्ये येईल माहिती आहे का. 6 नंतर तर खायचंच नाही तुम्ही. भरपूर खायचे आधी खायचं ते. मला पर्सनली असं वाटतं, की जर आपण नेचरच्या कोऑर्डिनेशनमध्ये राहिलो ना, हम्म. तर आपली खूप जास्त ग्रोथ होईल. आता भरपूर साऱ्या लोकांचं ऍक्च्युली जे आयटी मध्ये काम करतात, भरपूर सारे ह्यांचा पण म्हणजे सेम कंप्लेंट्स असतात, कारण की मी स्वतः आयटी मध्ये काम करायचो. सो जसं तू म्हटलास 9 to 5 जॉब असतो. भरपूर लोकांना 8 पासून सुरू होऊन जातो. 5 चे ते कधी 8, 9, 10 होतील, काहीच सांगता यायचं. मग त्याच्यामध्ये मग तू जसं म्हटला फास्ट फूड वाढतं, बाहेरचं हॉटेलचं जेवण वाढतं, अनहेल्दी फूड बरोबर आहे. वाढतं. तर ह्या गोष्टींमध्ये न्यूट्रिशन पण खूप लॅक होतं. तर मग तुझं काय म्हणणं आहे, की मग आयुर्वेदामधनं न्यूट्रिशन कसं हे होईल, आणि अशा आयटी प्रोफेशनल्सला ज्यांच्याकडे ऍक्च्युली टाइम नसतो, कारण की पोटापाण्याचा विषय, टाइम द्यावा लागतो जॉबला, तर अशा लोकांनी मग त्यांची बॉडी किंवा लाईफ कशी सुधारायची? पॉइंट काय माहिती आहे का? आयटी प्रोफेशनलने जर त्यांच्या 9 to 5 जॉब जो म्हणतो आपण, कधी 9 to 10 पण झाले माहिती आहे का? म्हणजे 10-10 वाजेपर्यंत लोक काम करतात रात्री. बरोबर. आणि मी माझ्या घरी पण ती केस बघितली. माझे रिलेटिव्हचा एक मुलगा आहे. त्याचा एमबीए झालाय. खूप ब्रिलियंट आहे माहिती आहे का? तो खूप हुशार मुलगा आहे. सिन्सिअरली काम करतो. आणि तो इतका सिन्सिअरली काम करतो ना, तो सकाळी 8:00ला गेला की संध्याकाळी 11:00ला घरी येतो माहिती आहे का? एवढं काम असतं त्याला. बापरे. तर तुला माहिती आहे का, म्हणजे ती चांगली आहे म्हणजे की तुम्ही काम करताय, तुम्हाला चांगला पगार भेटतोय आणि तुम्ही सिन्सिअर आहात त्या बाबतीत. हम्म, पण तुला माहिती आहे का, मला असं वाटतं बरं, त्यांनी सकाळी लवकर उठून जर व्यायाम केला हम्म, आणि व्यायाम म्हणजे काय बॉडीला खूप स्ट्रेस देतं. कारण ब्रेनला नाही स्ट्रेस द्यायचा. म्हणजे ब्रेन तुमचं ठीक आहे, पण तुम्ही बॉडीला खूप स्ट्रेस द्या. म्हणजे घाम वगैरे खूप गाळा सकाळीच. तुम्ही हम्म, 1 तास व्यायाम करा. म्हणजे व्हिगरस एक्सरसाइज करा तुम्ही एकदम खूप. हम्म, तुम्ही लुकडे असो, तुम्ही जाड असो, काही फरक नाही पडत. शक्यतो तुम्ही जर लुकडे असाल तर तुम्ही योगासनं करा. पण हम्म. खूप व्हिगरस तुम्हाला व्यायाम करायला लागेल. तुम्ही 1 तास तरी तुमच्या बॉडीला दिलाच पाहिजे काही करून. मग तुम्हाला जर त्या जॉबमुळे देता येत नसेल तर तुम्ही जॉब सोडून टाका. ओके. हां, रिझाइन करून टाका. सॉरी बट मला नाही वाटत की हेल्थपेक्षा इम्पोर्टंट काय असेल. हम्म, सकाळी 1 तास व्यायामाला जायचा. नंतर काम करताना पण जर तुमचं मन त्या कामात लागत असेल, हम्म,
तरच ते काम करा. पोटापाण्याचा विषय आहे म्हणून काम करायचं मला मान्य आहे सगळं. हं, हं. पण तसं नसतं माहिती आहे का? जेव्हा त्या माणसाची प्रकृती जेव्हा डिले होत जाते किंवा डिग्रेड होत जाते ना, तेव्हा खूप लेट होतं. 40-50च्या नंतर त्याला कळतं, की माझी बॉडी केपेबल नाही आता काम करायची. हं. पैसे ठीक आहे, सगळं मान्य आहे मला. पण तुम्ही 1 तास सकाळी दिला पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर काम जर कॉम्प्युटरवर करत असाल ना, तर तुम्ही ते प्रोटेक्शन भेटतं ना, चष्मा वगैरे भेटतो बघतो. हं, हं. ज्याने ते स्क्रीनला हे होतं. मग तो चष्मा घालून तुम्ही काम करा आणि थोडं कामाच्या मध्ये-मध्ये ब्रेक घ्या. उठा, थोडं चाला इकडे-तिकडे. आणि माहीत नाही म्हणजे मी जेवढं बघितलंय ना, हिंजवडी साइडला किंवा कुठे बरं? ते खराडी. एस-बी रोडमध्ये चतुर्थी हां ना, हं, हां, हं. खराडीच्या तिकडे पण आणि हं, हं. ते एस-बी रोडच्या तिकडे पण 2-3 कंपनी आहे. हं, हं. चायना तिकडं त्या कंपनीच्या खाली आहे ना, चहाचे स्टॉल असतात. पण तिकडे सिगारेट स्मोकर्स खूप जास्त असतात माहिती आहे का? हं, हं. फक्त आय-टी पार्क नाही म्हणत आहे मी. मी कॉलेज लाईफमध्ये पण म्हणतोय, किती सिगारेट स्मोक करतात लोकं माहिती आहे का? हं, हं. तुम्हाला आधी स्ट्रेस आहे, तुम्ही त्यामध्ये स्मोकिंग करताय, तुम्ही वीकेंडला दारू वगैरे पिताय. तुम्ही वीकेंड्सला फिरा बाहेर इकडे-तिकडे. म्हणजे तुम्ही काहीतरी प्लॅन्स वगैरे एक्सप्लोर करा. एखादी हॉबी तुम्ही घ्या. हं, पण हं. जर तो जॉब तुम्हाला 8 तास किंवा 10 तास झोप देत नसेल ना, हं, हं. तर मग यू शुड थिंक ऑन दॅट, की नक्की हं. तोच जॉब करणं गरजेचं आहे का? हं. तो पण विचार केला पाहिजे ना. कारण मला तरी वाटतं, की हेल्थ मस्ट बी द फर्स्ट प्रायोरिटी. हं. ओके. राइट. ते तर आहेच बरोबर. ते तर आहेच. कधी-कधी ब्रेन आणि बॉडीमध्ये आहे ना, बॉडीच ऐकलं पाहिजे तुम्ही. म्हणजे ब्रेनला काम करायची खूप इच्छा असते. कधी-कधी बॉडी साथ देत नाही. ओके. तसं काय आहे, बघ तू क्रिकेटर्स बघ फॉर एक्झाम्पल. ते 1 तर 2 मॅच खेळतात. प्रॅक्टिस पण करतात. हं, मग तेवढी रेस्ट पण घेतात ना. हं. हं, सो आयुर्वेद असं सजेस्ट करते, की समजा तुम्ही तुमच्या बॉडीला मंद गतीला ठेवलेले असेल, म्हणजे ते हं. हं. म्हणतो आपण बसून वगैरे वाजवलं असेल, ओके. तरी सुद्धा बॉडीला हार्म असं काही होणार नाहीये. हं, हं. कारण तुमचा ब्रेन पण त्या गोष्टीला हे झालेलं आहे. हं, आय-टी हं. पार्कवाले काय बसून काम करतात. त्यांचा ब्रेन पण तिकडेच असतो ना, म्हणजे 4 गोष्टी एकाच वेळेस बघतो. ओह! हं. राइट. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. बाकी कला पाहिजे माणसामध्ये. पण मग तुमच्यावरती 10 वर्ष ती कला तुम्हाला लोकांना दाखवायला आवडेल का 100 वर्ष दाखवायला आवडेल? हं. कारण जर एक्झॉस्ट होऊन 10च वर्ष तुम्हाला करायचं असेल, तर मग तुम्ही ऑल आउट जा. जर तुम्हाला सस्टेन करायचे असेल, तर मग तुम्ही सगळं ते करा माहिती आहे का? हं, हं. लता मंगेशकर पण डाएट फॉलो करायची माहिती आहे ना तुला? हो, त्या म्हणजे त्यांनी आईस्क्रीम कधी खाल्ली नाही लाईफमध्ये तुला माहिती आहे का? लता मंगेशकरांनी. बापरे! देअर मस्ट बी सम रिझन्स बिहाइंड दॅट राइट? हं, हं. वॉव! असं सगळं आहे ना. वॉव! म्हणजे आपण आता ह्याच्यावरती पण येऊ म्हणजे थोडंसं ह्याच्यावरती चर्चा करूयात, येस, येस. की म्हणजे जे फेमस लोकं आहेत, म्हणजे भरपूर साऱ्या फील्ड्समध्ये हो. फेमस लोकं आहेत. जसं तू लता मंगेशकरांची बोललं. सचिन तेंडुलकर आहे, एम-एस धोनी आहेत किंवा मोठे-मोठे आता आपण फक्त क्रिकेटर्स नाही, तर भरपूर साऱ्या आता म्हणजे जे ॲथलीट्स असतात, उसेन बोल्ट आहेत किंवा म्हणजे बाकीच्या कंट्रीजचे पण आपण समजा कन्सिडर केले. मायकल फेल्प्स आहेत. म्हणजे जे स्विमिंगमध्ये वगैरे एवढे म्हणजे 8-8 वर्ष, 10-10 वर्ष ते टॉपवरती राहिले. हो, हो. म्हणजे उसेन बोल्ट तर येस. 10-10 वर्ष नो डाउट, टॉपवरती नो डाउट. राहिला. म्हणजे मायकल फेल्प्स पण 10-10 वर्ष टॉपवरती राहिला. अजून आपल्या इकडे पण इंडियामध्ये पण बडिंग आहेत म्हणजे मिल्खा सिंग आहे वगैरे. ते म्हणजे होते म्हणजे वन ऑफ द काइंड त्यांचं हे होतं. मोठे-मोठे बेसिकली एथलेटिकली मोठे-मोठे होते. मग ह्यांचं डायट वॉज डिफरंट दॅन आर्स की सिमिलर होतं, की कसं होतं? की आयुर्वेदिक प्रमाणे? हां. तर कसं असं माहिती आहे का, तुमची बॉडी तुम्ही ॲथलेटिक करायची विचार करत असाल, हं, हं. तुमच्या बॉडीला तुम्हाला तेवढं न्यूट्रिशन देणं गरजेचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी एखादी कला जोपासतोय. मी हं, गिटार हं. वाजवतोय, पेटी वाजवतोय म्हणजे हार्मोनियम वाजवतो समजा मी. हं, तर मला माहिती आहे माझा आहार काय आहे, माझा आहार कमी असणार आहे किंवा हं. जास्त जरी घेतलं तर न्यूट्रिशन त्यातनं कमी भेटणार मला. हं, ॲथलीट लोकं जे आहे ना, यांना कमीमध्ये जास्त न्यूट्रिशन पाहिजे असतं. बदाम, काजू म्हणजे त्यांना आहे ना, कमी जेवणामध्ये जास्त हं, हं. गोष्टी भेटल्या पाहिजे त्यांना. कारण त्यांना त्यांचं ओके. बल्किंग पण जास्त करायचं नसतं. हं, त्यांना हं. ताकद पण वाढवायची असते. ते हं, हं. बोन मॅरो वगैरे खातात माहिती आहे का? म्हणजे जर नॉन-व्हेज खात असेल, हं, तर हं. बोन मॅरो इज रिकमेंडेड इन आयुर्वेदा, की तुमची स्ट्रेंथ वाढते. ते ओके. सगळं. कार्टिलेजेस तुम्ही खा. आणि जर तुम्ही प्लांट्समध्ये जर बघायला गेलात किंवा जर हर्बल बघायला गेलात, तर तुम्ही नॉर्मली जेवण जर जेवलात, मिल्खा सिंगचा डाएट काय होता? दूध, घी, दही, चपाती
आणि प्रोटीन्स म्हणजे काय रे? म्हणजे काय वे प्रोटीन नाही म्हणत आहे मी. हम्म, हरभरा, वाटाणा, शेंगदाणे हे हम्म. सगळं जे आपण आवड करतो ना घरी, यार मम्मी हरभऱ्याची भाजी केली का यार? नको जाऊ दे ना आज. अरे प्रोटीन आहे ते प्रोटीन. तर मग हे असा विचार केला पाहिजे. ठीक आहे. की तुम्ही समजा त्या फायनान्शियल स्टेटसला असाल, की तुम्ही सप्लिमेंट्स घेत असाल, हर्बल हम्म, किंवा नॉन हर्बल. तुमच्या डाएटसाठी प्रोटीनची पावडर वगैरे घेत असाल तर ठीक आहे. हम्म, बट यू शुड नेव्हर इग्नोर द फॅक्ट की नॉर्मल जेवण जर जेवलो ना आपण हम्म, तरी चालतं. कारण बॉडी स्वतः प्रोटीन तयार करते. प्रोटीन हम्म. बाहेरून घेतले ना आपण तर ते बॉडीमध्ये त्याचं मेटाबॉलिझम अमायनो ऍसिडमध्ये होतं. ते अमायनो ऍसिड ओके प्रोटीनला वाढवतात आणि बॉडी ओके पण अमायनो ऍसिड तयार करते. हम्म, जीवनात जर आपण खूप जास्त जेवलो ना हम्म, तर तरी सुद्धा प्रोटीन भेटेन बॉडीमध्ये. फक्त तेवढं हम्म. डोकं पाहिजे की नक्की काय मला खायची गरज आहे. ओके समजा माझी उद्या रेस आहे. संध्याकाळी पुरणपोळी खाणं इज नॉट व्हॅलिड फॉर मी. ओके ठीक आहे. मग असं डाएट तुम्ही फॉलो केलं पाहिजे. मला नाही वाटत की असं वेगळं काही डाएट लागेल. तो अंकित वय्यनपुरिया म्हणून एक आता रिसेंटली 75 डेजचं चॅलेंज त्याने केलं आता. हम्म, तुला माहिती असेल का? अंकित वय्यनपुरिया म्हणून एक आहे. हम्म, इन्फ्लुएन्सर आहे Insta. तर त्याने 75 डेजचं चॅलेंज केलं. 75 ते हार्ड चॅलेंज म्हणतो ना आपण ते असतं. हम्म, हम्म, त्याला डाएट काय होतं रे? तो रोटी खायचा, दही खायचा, बदाम खायचा, दूध खायचा. या बेसिक गोष्टी घरी अवेलेबल त्या खायच्या. आणि हम्म, ह्या गोष्टीच सगळ्या म्हणजे बाकी काही असं फॅन्सी करायची गरज नाही मला असं वाटतं ॲथलीट लोकांना पण म्हणजे. हम्म, कारण तुमची जी फाईट असते ना, म्हणजे ॲथलीट लोकांची तरी, हम्म, ती तुमच्या यशच्या सोबत असते रे म्हणजे. तुमच्या समोरचा अपोनंट तुमचा अपोनंट नसतो. हम्म, तुम्हीच तुमचा अपोनंट असतो. तुम्ही कालपेक्षा बेटर काय करताय आज? हम्म. सो दिस इज व्हॉट एव्हरीवन्स माइंडसेट मस्ट बी माहिती का? की आय मस्ट ऑलवेज ओके कीप डुइंग बेटर. आणि हम्म, डाएटचं म्हणतो की वात, पित्त दोषाचं म्हणतो ना, जर मग ॲथलीट लोक प्रॉपर वात असतो. त्यांच्यामध्ये पित्त आणि कफ पण असतो, पण डॉमिनंट नसतो एवढा. त्यांचा डाएट सेट असतो. पण तुम्ही मग डिसिप्लिनने डाएट घेतला पाहिजे. डाएट हम्म, म्हणजे काय रे? म्हणजे नॉर्मल जेवण जर जेवलं ना तुम्ही, तर असं वेगळा काही फरक पडणार नाहीये. हां, तुम्हाला हम्म. जर बॉडी बनवायची असेल, मुलींना इम्प्रेस करायचं असेल ना, तुम्ही घ्या प्रोटीन वगैरे बिंदास घ्या. पण जर तुम्हाला स्वतःला इम्प्रेस करायचं असेल, स्वतःची बॉडी स्ट्रॉंग करायची असेल ना, गपगुमान ताटामध्ये जे वाढले ते खा. कारण सायकॉलॉजी खूप मॅटर करते माहिती का? "अरे जेवण खूप भारी आहे." ते हम्म. जेवण जेवून ना ते अंगी लागतं माहिती का? तुमचं माइंड पण त्या जेवणाकडे कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे. ओके हा भ्रम आहे म्हणजे डाएट वगैरे अंधश्रद्धा. ओके डाएट अंधश्रद्धा आहे लक्षात ठेव. तुम्हाला जे जेवायला भेटते ना, तर तुम्ही लकी आहात, की तुम्हाला जेवायला भेटते तुम्ही तेच खा. बाकी काही ओके करायची गरज नाही. वा वा मस्तच आहे म्हणजे दॅट लाईफ इज अ व्हेरी लाईफ इझी आहे. हां, खूप इझी लाईफ आहे. दॅट इज अ व्हेरी गुड कन्सेप्ट म्हणजे ऍक्च्युली जे म्हणतात लोक की म्हणजे ताटामध्ये जे वाढले ते खा अंगी लागतं आणि जे जे तू म्हणतो ते सगळ्यांचे आया म्हणत असतील घरी मला तरी असं तुला मी वाटतं की एक सगळ्यांचे एक्झाम्पल देऊ का मी? एक म्हणजे विसरलो सांगायचा. हम्म, माझी मम्मी आहे ना, हम्म. ती जिल्हा परिषदमध्ये टीचर आहे बरं का. ओके तो माझी मम्मी एका कातकरी स्कूलला शिकवते. कातकरी म्हणजे ट्रायबल पीपलची स्कूल असते ना, हम्म, त्या स्कूलमध्ये ती बदली झाली होती. हम्म, तर त्यांचे स्पोर्ट्स इव्हेंट असतात ना, म्हणजे नाही का, कॉलेजचे सॉरी स्कूलचे नाही का छोटेसे इव्हेंट असतात. हम्म, तर तालुक्याला व्हायचे म्हणजे मुळशी तालुका प्रॉपर तालुका आहे ना. तर हम्म, 300 वगैरे गाव किती बरं? हां, 300 गाव यायचे प्रॉपर नाही का. आणि ते त्या इव्हेंटला यायचे स्पोर्ट्सचे. छोटी-छोटी मुलं लाँग जंप, रेसिंगमध्ये पार्टिसिपेट करायची. आणि तुला माहिती आहे का, खूप ट्रेनिंग वगैरे घेऊन मुलं वगैरे यायची. माझ्या मम्मीच्या शाळेची सगळी मुलं प्रत्येक कॅटेगरीमध्ये जिंकून यायची माहिती आहे का. आणि बापरे ते मुलं लुकडी-लुकडी, जंगलामध्ये राहणारी, काहीही खाणार, भेटलं तर जेवणार, जेवणार पण नाही. बापरे ते फिशिंग करणार, ते हंटिंग करणार. ट्राइबल प्रॉपर कातकरी, ते ठाकर म्हणतो ना आपण, त्या हम्म, टाइपची लोकं होती. त्यांचं स्टेपल फूड फक्त राईस आहे, राईस. त्यांना चपाती काही कन्सेप्ट माहीत नाहीये. माझी बापरे मम्मी जेव्हा डब्याला चपाती नेते ना, तेव्हा मुलं "मॅडम चपाती आणली." मम्मी चपाती वगैरे देते नाही का म्हणजे. तर मग तेव्हा हम्म, त्यांना भारी वाटतं की चपाती खातोय आपण. त्यांना हम्म. डाएट काय माहीत. त्यांना दूध पण माहीत नाही काय. पण बापरे ती मुलं 300 गावांच्या वेल ट्रेड मुलांना कम्पीट करून उंच-उंच उड्या मारतात. कारण त्यांना सवय आहे. झाडामध्ये ते राहणारी मुलं आहेत म्हणजे नाही का. हम्म, इकडं उडी मार, तिकडं प्राणी पकड, तिकडं फिशिंग कर, पाण्यामध्ये उडी मार, स्विमिंग कर. माझ्या मम्मीने दोरी बांधली आहे शाळेमध्ये तिच्या.
हम्म. तर ती वरती टांगलेली म्हणजे ना कशी, तर मुलं आहेत पटापट दोरीवरती चढतात वरती. ते सर्जिकल स्ट्राईक पिक्चर बघितला ना तू? त्याच्यामध्ये हम्म. बघा चढतो दोरी घेऊन ना असं वरती. हा 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 ही बारीक बारीक मुलं वरती पत्र्यावरती चढतात माहितीये का, दोरीला अशी हे करून. बापरे. मला सांग यांचं डाएट काय? बरोबर आहे, काहीच नाही म्हणजे जसं तू बोलला. बापरे. इट्स ऑलवेज द बॉडी विच यू शुड हो. ट्रस्ट. ओके. मस्त आहे, म्हणजे ऍक्च्युली खूपच चांगलं आहे. अं, पण आता समजा जर लोक भरपूर सारे, आता तू जसं म्हटलं डाएट इज अ काइंड ऑफ अ मिथ म्हणता येईल, मिसकन्सेप्शन म्हणता येईल. पण मग इम्युनिटी वगैरे मग कसं करायचं? आता समजा जर आता ठीक आहे, आता आफ्टर आता 20 वर्ष झाले लोकांचे, काही काही लोकांचे 25 झाले, काही लोकांचे 30 झालेत. आता तर आधीचं तर आपण टाइम मशीन थ्रू मागे तर काही चेंज नाही करू शकत. पण आता या स्टेजवरनं पुढच्या स्टेजला मग आता काही काहींना इम्युनिटी, काही काहींना दुरुस्त करायची असते, काही काहींना बॉडी दुरुस्त करायची. मग ते कसं करू शकतात? मग आयुर्वेदा त्याच्यामध्ये कसं हेल्प करू शकतं? न्यूट्रिशन आपण जे म्हणतो, की म्हणजे काहीतरी असतं ना, तू जसं आधी म्हटलं, एकदम स्टार्टिंगला म्हटलास, की इतके आयर्न आपल्या डेली कन्झम्पशनमध्ये, वीकली कन्झम्पशनमध्ये पाहिजे, इतकं कार्बोहायड्रेट्स पाहिजे. तर ते कसं करता येईल? सो हे बघ, बॉडी स्वतः आहे ना म्हणजे केपेबल असते काही मिनरल्स किंवा मायक्रोमॉलिक्युल्स तयार करायचे. हम्म. तर तू इम्युनिटीचं पहिलं बोललास, तर मी तुला एवढं सांगतो की तुला रामापिथेकस माहिती आहे का? रामापिथेकस म्हणजे एक ह्युमन्सची स्पीशीज होती अर्थवरती. ओके. निअँडरथल मॅन जो होता ना, हम्म. स्टोनेज मॅन. हम्म. सो निअँडरथल मॅन असं मंकी नाही का, म्हणजे माकडासारखं दिसायचा, पण हम्म. अख्खं अंग ह्युमन्सचं होतं. ओके. सांग बरं, माकडासारखं तोंड आणि हम्म. ह्युमन्स सारखी बॉडी कोणाची होती? हनुमान. येस. आणि शॉकिंगली रामापिथेकस किंवा शिवालिक हिल्स वरती जे स्पीशीज सापडली ना, हम्म. ते रामायणच्याच काळामध्ये डेटिंग झालेली आहे. म्हणजे त्यांचं जे ओरिजिन आहे ना, तेव्हाच बापरे. आहे. म्हणजे लोक बोलतात ना की हनुमान मिथ आहे, असं कसं फ्युचर आहे नाही का? हा. तर ऍक्च्युली ती स्पीशीज एक्झिस्ट करायची, कारण इव्होल्युशन मध्ये होते तेव्हा. बापरे. माकडापासून माणूस तेव्हा तयार होत होता. ओके. आणि तेव्हा ती जी निअँडरथल मॅनची जात होती ना, म्हणजे जी रामापिथेकस जी होती ना, त्यांच्या बोन मॅरोमध्ये स्टडी केला. हम्म. तर न्यूयॉर्क टाइम्स का कोणता तरी पेपर आहे, म्हणजे न्यूज पेपर आहे, त्याच्यावरती ती हम्म. बातमी आली, तुम्ही ऑनलाईनच वाचा. त्यांचे जे लिम्फोसाइट आहेत ना, हम्म. म्हणजे डिजीज फायटिंग जे म्हणतो ना आपण की बॉडीमध्ये आपल्या पांढऱ्या पेशी असतात बघ, डेंग्यू झाल्यावरती पांढऱ्या पेशी कमी होतात ना आपल्या. ओके ओके, म्हणजे व्हाईट ब्लड ओके हा, ओके. डब्ल्यूबीसी. हा. सो डब्ल्यूबीसी जे असतात ना, त्यांचे लिम्फोसाइट आहेत ना, ते खूप पोटेंट होते. ते कोणत्या पण डिसीजला फाईट करू शकत होते. ओके. कारण ओके. हा, आणि मग आपलं जर आत्ता बघितलं ना, बॉस, आपला विषय संपलेला आहे. आपला सिरियसली विषय संपलेला आहे. आपल्याला डिसीज फायटिंग कॅपॅसिटी खूप कमी आहे. सर्दी झाली तरी गोळ्या घ्यायला लागतात आपल्याला. आपण हम्म. वरती आता अवलंबून आहोत कोविड बरा करण्यासाठी. आपल्याला 4 गोष्टी आहेत. तेव्हा त्यांच्या जे जीन्स होत्या ना, त्यांच्यामध्ये कोविड फायटिंग कॅपॅसिटी होती. सार्स हम्म. कोविडला ते बरा करू शकत होते. असं त्यांच्यामध्ये म्युटेशनची कॅपॅसिटी होती. बट इम्युनिटी जी कमी झाली आहे ना मग, म्हणजे तेव्हाच्या लोकांची इम्युनिटी एवढी, आता एवढी कमी आहे. त्याचं रिझन आहे की आजूबाजूचं सराउंडिंग. जी हवा आपण ब्रीथ करतो, जे जेवण आपण जेवतो किंवा आपण व्यायाम करत नाही, काय नाही. मला तरी वाटतं की जे एन्व्हायर्नमेंट चेंज होत चाललंय ना आपलं हम्म. आजूबाजूला, त्याच्यामुळे खूप फरक पडतोय. बरं याला असं झालंय की मग तुम्ही डाएट सोबत कंपेअर करता, अरे जेवण आपलं कमी झालेलं आहे. आपलं जेवण हम्म. कमी नाही झालं, बॉडीनुसार आपल्याला जेवढी भूक आहे तेवढं आपण घेणारच. हम्म. तेव्हाची लोक 10-10 भाकऱ्या खायची टायमाला, आता नाही घेऊ शकत आपण. बरोबर आहे. कारण बरोबर आहे. तेव्हाची बॉडी बघ रे माणसांची आणि आत्ताची बॉडी बघ. हम्म. सो मला असं म्हणायचं, जेव्हा आपण आपलं आजूबाजूचं सराउंडिंग चेंज करू ना, जेव्हा पॉप्युलेशन कमी होईल, तेव्हा सराउंडिंग ऑटोमॅटिक नीट होईल. जेव्हा सराउंडिंग नीट होईल, तेव्हा परत इम्युनिटी रिस्टोर होईल. म्हणजे बघ, सगळ्याचं मेन कॉज मला पॉप्युलेशनच वाटतंय बघ. ह्याच्याबद्दल बोल. आता तू निअँडरथॉल्स बद्दल बोललास. आपण म्हणजे हे केलंस तू, हनुमान जींचा रेफरन्स दिलास, की रामायणचं तू बोललास, की म्हणजे त्या टाइमचं म्हणजे वानर जे सेना होती, बेसिकली दे वर निअँडरथॉल्स, राईट? सो
म्हणजे इज आयुर्वेदा म्हणजे कनेक्टेड टू स्पिरिच्युअलिटी, म्हणजे आपण जे सनातन धर्म बघतो तर ते आयुर्वेदा आणि सनातन धर्म कनेक्टेड आहेत का काही सेन्सनी, किंवा आपले जे येस. आधीचे स्टोरीज आहेत ते कनेक्टेड आहेत का? हो, म्हणजे समजा तू ब्रायोफाईट हा किंगडम जर बघितला ना, ब्रायोफाईट ही जात आहे. हम्म. प्लांट मध्ये येते, म्हणजे ओके. छोटे बघ, भिंतीला कधी असं गवत उगताना बघितलंय का? छोटं छोटं गवत भिंतीला येतं बघ, ते मॉस. हा. तर जे मॉस आहे ना, ऍक्च्युली तर जो मॉस आहे ना, हम्म. तर त्याचा रेफरन्स कुठे ना कुठे रामायणामध्ये दिलेला आहे, संजीवनी म्हणून. ओके. म्हणजे संजीवनी काही लोक म्हणतात की फन आहे, फन म्हणजे टेरिडोफाईट नाव ते आहे, म्हणजे किंगडम आहे. हम्म. काही लोक म्हणतात की तो मॉस आहे. तर हम्म. स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुला एक सांगतो, म्हणजे कॉन्शियसनेस आपण म्हणतो ना, हम्म. तर तुला म्हणजे आयुर्वेदामध्ये इतके भारी कन्सेप्ट दिलेले आहेत ना. कॉन्शियसनेसला आपण संस्कृतमध्ये गोचर म्हणतो. ओके. गोचर. हम्म. तर गोचर म्हणजे काय? तर गोचर, गो म्हणजे हम्म. गाय, हम्म. चर म्हणजे त्याचा पाथ, त्याचा ओके. रोड. हम्म. सो द पाथ ऑन विच द काऊ वॉक्स इज हम्म. कॉन्शियसनेस. आयुर्वेद असं ओके. मेटाफॉरिकली म्हणतं, म्हणजे नाही कनेक्ट करतं. हम्म. त्याचा अर्थ काय माहिती का? फार्मर्स गाईच्या गाठ घंटा बांधतो बघ. हम्म. तर शेतामध्ये जेव्हा शेतकरी काम करतो ना, हम्म. त्याची गाय चरत चरत कुठे पण लांब वगैरे जाते ना, म्हणजे खूप लांब जाते. बरोबर. तर विषय काय असतो माहिती का? ते घंटाच्या आवाजामुळे तुला कळतं की नाही, माझी गाय इकडे आहे, हम्म. माझी गाय इकडे आहे. मग ते कॉन्शियसनेस त्याला असतो, त्याला अवेअरनेस असतो त्या गोष्टीचा. आणि हम्म. आयुर्वेदाने ही गोष्ट कॉन्शियसनेस डिफाईन करायला लिंक केली, गोचर. बापरे. हा. तर स्पिरिच्युअलिटी आयुर्वेदाला कनेक्टेड आहे. हम्म. आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर कॉन्शियसनेस तुमच्यात नसेल ना, तुमच्यात जर हम्म. अवेअरनेस नसेल, तर तुम्हाला हे कळणार तुम्हाला डिसीज झालाय का नाही. ओके. तुला वाटतं तुझ्या बॉडीमध्ये आत्ता, तुझ्या गट्समध्ये एका सेलच्या मागे 3 बॅक्टेरिया सेल आहेत आत्ता. म्हणजे तुझ्या बॉडीमध्ये जेवढे सेल्स आहेत ना, म्हणजे हम्म. 1.3 ट्रिलियन समथिंग सेल्स तुझ्या बॉडीमध्ये आहेत. हम्म. प्रत्येक सेल सोबत 3 बॅक्टेरियल सेल्स तुझ्या बॉडीमध्ये आहेत. बापरे. एक्स्ट्रा, म्हणजे विचार कर किती बॅक्टेरिया आहेत. तुझ्या हम्म. गटमध्ये अख्खे बॅक्टेरिया आहेत, तुझ्या तोंडामध्ये बॅक्टेरिया असतील, तुझ्या डोळ्यामध्ये, कानामध्ये. स्वतः हम्म. हेडफोन लावले, हेडफोन मध्ये पण बॅक्टेरिया साठलेले असतात. हम्म. पण तुला आजार पण होत नाही, कारण ते गुड बॅक्टेरिया आहेत, किंवा तुझ्या बॉडीला सवय झालेली आहे. ओके. सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे, माहिती आहे? म्हणजे ते असं म्हणतात की जर्म सेल्स म्हणतो ना आपण, जर्म सेल्स, हम्म. ज्याने जीव जन्माला, जर्म सेल म्हणजे पहिला सेल ज्याच्यापासून आपलं तयार होतं, म्हणजे बॉडी बेबी. हम्म. तर जर्म्स आर नॉट अवर नो एनिमीज, ते हम्म. आपले मित्र आहेत. हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की जे बॅक्टेरिया वगैरे ते आपले मित्र आहेत. पण आपण काय केलं? आपण अँटीबायोटिक्स तयार केले. एक ओके. अँटीबायोटिक खाल्ली की अख्खे बॅक्टेरिया मारून टाकायचे बॉडी मधले. मग बापरे. अजून काही ना काहीतरी आजाराला वेलकम. तर या सगळ्या गोष्टी आयुर्वेदात सांगते, म्हणजे नेहमी की तुम्ही कॉन्शियसनेसला कसं लिंक करायचं. तर मला एवढंच म्हणायचं की तुम्ही जर पॉझिटिव्हली गोष्टी घेतल्या ना, हम्म. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं म्हणेल की तुम्ही जर मी बोललो की मला ताप येणारच नाही, मला ताप होणारच नाही. हम्म. पण मी तर बोललो की मला नाही, मी आहे ना स्ट्रेस्ड आहे आता, मला आजार पण आहे, मला त्रास होणारच आहे. हम्म. 100% भाई, मला काही ना काही ते होणारच. बापरे. कॉन्शियसनेसला खूप डेंजर लिंक केलं आयुर्वेदाने. स्पिरिच्युअलिटी आहे ना, हम्म. हाय लेवल आहे. सनातन धर्माचं तू म्हणतोस ना, मला खूप फॅसिनेशन वाटतं माहिती का? इतकं भारी वाटतं, मला प्राऊड वाटतं सांगायला की तुला माहिती मँगो, माहिती ना मँगो? हम्म. मँगोच्या लीफ हम्म. मँगोच्या लीफ मध्ये आहे ना, स्मेल येतो. मँगोच्या लीफचा स्मेल घेतला का रे तू? तर हा. आंब्यासारखा स्मेल येतो बघ. आंब्याचा कैरी सारखा येतो कधी. तर मग ते प्रद्युम्न की मँगो लीफचा स्मेल येतो ना, इट इज ड्यू टू अ कंपाऊंड कॉल्ड मँगीफेरिन. मँगीफेरिन नावाचं कंपाऊंड आहे, ज्यांचा स्मेल येतो. हम्म. आणि मी माझ्या सिनियर सोबत एक स्टडी केला होता, म्हणजे सिनियरचा स्टडी होता माझ्या. मँगीफेरिनने ब्रेस्ट कॅन्सर बरा होतो. ओके. हे तिने म्हणजे दाखवलं, प्रूव्ह करून, डॉकिंग वगैरे केलं तिने, हम्म. सिम्युलेशन केलं, तिने स्टडी केला. हम्म. तिचा अँटी कॅन्सर स्टडी होता. तर आंब्याच्या पाल्याचा वापर आपल्या आयुर्वेदामध्ये खूप जास्त आहे.
आपण तोरण पण लावतो बघ आंब्याच्या तोरण पाल्याचं, पण मिळतं. येस, येस, येस. आणि त्याचे वोलेटाईल कंपाऊंड असतात ना ते उडतात. जे स्मेलवाले कंपाऊंड असतात ना ते उडतात. समजा घरामध्ये तोरण लावलं तर ते कंपाऊंड आपलं बाय चान्स नाकात पण जाऊ शकतं. हम्म. म्हणजे तू विचार कर ना की मे बी कुठेतरी आयुर्वेदाने जे मेथड दिलेले आहेत, किंवा सॉरी सनातन धर्माने जे मेथड दिले की नाही हम्म. आंब्याचाच पाला वापरा, तुम्ही कडुनिंबाचाच पाला वापरा, हे बरोबर. कॅन्सर बरा करण्यासाठी पण असू शकतं किंवा एखादी डिझीज प्रिव्हेंट करण्यासाठी पण असेल ना. हम्म. एखादा माणूस एक्सपायर झाला हम्म. तर त्या ओठांवरती किंवा नाकापाशी तुळशी पत्र किंवा कडुनिंबाचा पाला ठेवतात बघ. बरोबर. सो याचं रिझन काय माहितीये का? कडुनिंब आणि नीम, सॉरी कडुनिंब आणि तुळस हे अँटीबॅक्टेरियल आहेत. एखादा मृत माणूस असेल त्याच्या आजूबाजूला बॅक्टेरिया असू शकतात ना. सो कडुनिंबामुळे ते येणार नाही, ते सगळं होणार नाही. सनातन धर्माने हे सगळं सांगितलेलं आहे. बॉडीला तुम्हाला बर्न करायला लागतं. मग अग्नीच का द्यायची? तर अग्नी डिस्ट्रॉय एव्हरीथिंग, ओनली द कॅल्शियम रिमेन्स, असं म्हणतात बघ. बरोबर आहे. ते खरंच किती भारी ब्रिलियंट गोष्ट आहे माहिती का? आपण बॉडीला जर जाळलंच नाही तर किती आजार पण अजून वाढतील माहिती का? एखाद्या बॉडीमध्ये डिसीज असेल तर. सनातन धर्म हे पण सांगतं की तुम्ही अं, होळी आली, होळी आता होळीमध्ये आपण कावडंग केक्स वगैरे जाळतो, तर त्याच्यावरती आपण एरंडाचा पाला लावतो बघ, एरंड. तर असं म्हणजे कॅस्टरला जेव्हा आपण जाळतो ना तेव्हा कॅस्टर मधनं जे कंपाऊंड बाहेर येतात ना, तर असे रेफरन्सेस खूप आहेत सनातन धर्मामध्ये. म्हणजे गुढीपाडवाचं फॉर एक्झाम्पल घे, आपण कडुनिंबाचा पालावरती का लावतो? कडुनिंबाला जेव्हा आपण तोडायचा प्रयत्न करतो ना तेव्हा जे फुलं वगैरे खाली पडतात त्यांच्यामध्ये पॉलिनेशन वगैरे वाढतं. त्याच्यानंतर सनातन धर्माने तुला माहिती आहे का गणपतीमध्ये पण आपण स्पेसिफिक 30 फुलं का लावतो बरं? तेवढेच फळं का लावतो? 30 फुलं का लावतो? कारण त्या फुलांमध्ये जो सुवास असतो ना, केवडा वगैरे जे काय ना, त्याने घरामधलं सगळं आहे ना, म्हणजे जे आजूबाजूला आपल्या डिसीज कॉझिंग फॅक्टर्स असतील ते सगळे जायचे चान्सेस जास्त असतात. सनातन धर्म हे सांगतं की तुम्ही त्यांनी कॅटेगरी केलेली आहे. म्हणजे ब्राह्मण कॅटेगरी आहे, क्षत्रिय कॅटेगरी आहे, वैश्य कॅटेगरी आहे, बरोबर? वैश्य इज द वर्किंग क्लास पीपल, क्षत्रिय आर द फायटर क्लास पीपल, आणि जे ब्राह्मण आहे मोस्ट एज्युकेटेड. सो ब्राह्मणकडनं नॉलेज क्षत्रिय आणि वैश्यांकडे येतं शिकवण्यातून. क्षत्रिय सगळ्यांना प्रोटेक्ट करतात लाईफला, आणि वैश्य लाईफला सस्टेन करतात. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी सनातन धर्मामध्ये दिलेल्या आहेत. आता मला सांग, ह्या तिन्ही गोष्टींमध्ये वैद्य किती इम्पॉर्टंट असतं लक्षात ठेव. वैद्य पण सनातन धर्मामध्ये दिलेलाच आहे की वैद्य कोण पाहिजे, काय पाहिजे. आणि क्षत्रियने ब्रह्मचार्य फॉलो केलं पाहिजे असं म्हणतात. ओके. व्हॉट इज ब्रह्मचार्य? ब्रह्मचार्य नथिंग बट सेलिबसी. म्हणजे तुम्ही सर्टन एज पर्यंत आहे ना, तुम्ही सेक्शुअल डिझायर्सला कमी करा किंवा ओके. नाहीच ठेवा, काहीच नाही ठेवा. तुम्ही कोणत्याही सेक्शुअल इंटेलिजन्सेस मध्ये नका पडू. तुम्ही इंटरकोर्स करू नका, तुम्ही सेमेन रिटेन्शन करा. तर हे सगळं का करा? पॉईंट एक असा आहे की सनातन धर्म म्हणते की तुम्ही ब्रह्मचार्य जर फॉलो केला ना तर तुमचं वीर्य जे आहे, वीर्य म्हणजे काय माहिती का? वीर्य म्हणजे सिमेन असं इंग्लिशवाले म्हणतात, ओके. पण वीर्य इज द पॉवर. ओके. म्हणजे आता तुला एक कन्सेप्ट सांगितलेली, पंचसिद्धांत म्हणतात त्याला. असं म्हणजे टेस्ट, गुण, गुण म्हणजे क्वालिटी, वीर्य, वीर्य म्हणजे पॉवर, विपक म्हणजे साईड इफेक्ट, आणि ओके. प्रभावा म्हणजे इफेक्ट. ओके. तर ह्या एका ड्रगच्या गोष्टी दिलेल्या. एका ड्रग मध्ये काय काय पाहिजे? रसगुण, वीर्य, विपक, प्रभावा. ओके. तर हा वीर्य खूप इम्पॉर्टंट आहे. वीर्य म्हणजे द पॉवर. जेव्हा ब्रह्मचार्य क्षत्रिय किंवा कुणी म्हणजे रॅन्डम कुणी फॉलो जर केलं ना, एका सर्टन एज पर्यंत जर तुम्ही ब्रह्मचार्य फॉलो केलं, तुमचं सीमेन ते वरच्या बाजूला शिफ्ट होतं असं म्हणतात. ऍक्च्युली असं काही होत नाही. तुमची पॉवर तुम्हाला भेटते, ती सस्टेन राहते पॉवर ती. तुम्ही ते जे ओके. अर्जेस असतात, ते जे टेस्टोस्टेरॉन असतं किंवा जे काही बॉडी मधले तुमचे हार्मोनल जे अर्जेस असतात ना, आपल्याला ते डिझायर येतात ना, ते आपण डायव्हर्ट करू शकतो दुसऱ्या गोष्टींना. त्याचं ऍड्रेनलिन मध्ये कन्वर्ट करू शकतो आपण. ओके. आणि शॉकिंगली क्षत्रिय लोकांना हे कंपल्सरी होतं की तुम्ही ब्रह्मचार्य करा. पण ह्याचा रेफरन्स आयुर्वेदामध्ये सापडतो. ओ. सनातन आणि आयुर्वेद असं कनेक्टेड आहे. ओके. मग हनुमान किंवा रामायणामध्ये पण आहे ना, तुम्हाला फक्त एकच नाही, तुम्हाला
खूप साऱ्या प्लांटचा रेफरन्स सापडेल माहिती का? सुंदरकांड नावाचं जे आहे ना, हं, हं. त्याच्यामध्ये सुंदरकांडमध्ये तुम्हाला रेफरन्स सापडेल. खूप सारे हर्बचा वापर केलेला आहे. हं, हं. फक्त संजीवनीच नाही. मला माहीत नाही संजीवनी एक्झिस्ट करते का नाही. हं, हं. पण मला असे प्लांट माहिती आहेत जे रात्री ग्लो करतात. ओके. हां, असे प्लांट आपल्या वेस्टर्न घाट्समध्ये पण आहे आणि असे प्लांट मेघालयामध्ये पण आहेत, हिमालयामध्ये पण आहेत, ओके. ओके. जे रात्रीचे ग्लो करतात. सो तू विचार कर रेफरन्स आहे. सनातन धर्म आयुर्वेद फॉलो करतं. हं, हं. त्याचा कुठे ना कुठे तुम्हाला रेफरन्स सापडतोच आणि हं, आत्ताच्या हं. तुम्हाला लाईफमध्ये पण बघा तुम्ही सरस्वती पूजा करतो आपण, हं, हं. बरोबर? तर बरोबर. याचा काय आयडियोलॉजी असेल बरं, की सरस्वतीची पूजा का करतो आपण? गणगोळी का बरं सकाळ-सकाळ आपण ते नाही का हं, आपण हं. चंदन उघडतो. हं, हं. तर त्याचं पण काय चंदन आपण इथंच का लावतो बरं? हं, हं. सनातन धर्मामध्ये इकडे चंदन लावतो आणि आयुर्वेदात सांगतं, की इकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर हे होते ना एकदम ते. इथे हं. त्या काहीतरी म्हणतात त्याला योगामध्ये काहीतरी मी वाचलं होतं बरं याबद्दल. ते आयुर्वेदातूनच अ, तिसरा डोळा असतो ना बेसिकली आपलं चक्र तिकडे असतं ना असं म्हणतात. येस, येस. कोणतंतरी चक्र आहे ते, त्याचं नाव विसरलो मी. पण तिकडे तुमचं सगळं म्हणजे फोकस राहतं. हं, हं. तू कधीतरी विचार कर ना, तू गणगोळी किंवा चंदन घे, तिथे टिक्का लाव आणि अभ्यासाला बस. तो बघ कसला भारी अभ्यास होतो. हो ना. हे खरंय. सनातन धर्म आहे, पण हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. हं. असा वॉव! रेफरन्स सापडतो. वॉव! दॅट इज व्हेरी दॅट इज व्हेरी गुड. आणि म्हणजे ऑफ कोर्स सनातन धर्मानी हे पण सांगितलं आहे, की मेडिटेशन वगैरे करणं आता योग म्हणतो आपण. जे म्हणजे योगा तर सगळ्यांना माहितीच आहे. बट ध्यान असतं, काही-काही मुद्रा असतात म्हणजे वेगवेगळ्या तुला माहिती असेल मुद्रा तर ऑफ कोर्स समजा योगा प्रॅक्टिस करत असेल तर मुद्रा लोकांना माहिती असते. सो ते आहे. सो त्याचं आणि आयुर्वेदाचं काही कनेक्शन आहे का? ज्याच्याने म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे होतं, असं काही आहे? हो, म्हणजे आयुर्वेदाचं असं नाहीये, पण स्पिरिच्युअलिटीचं आहे. म्हणजे हं, हो, हं. आयुर्वेदासोबत कनेक्शन आहे. तर तुला माहिती आहे आपण समजा लहानपणी तू कधी सायन्सचा प्रोजेक्ट केलाय का तू? ते आपण इलेक्ट्रिक सर्किट तयार करतो बघ आपण. हं, सेल हं. लावायचं, एक हं, हं. बटन लावायचं आणि बल्ब लावायचं. बटन हं, ऑन हं. केलं की लाईट लागायची राइट? हं. तर मला सांग बटन बंद केलं की लाईट बंद व्हायची ना? बरं. सिमिलरली आपल्या बॉडीमधनं एनर्जीज वाहत असतात. इकडं-तिकडं, तिकडून-इकडं. तर आपलं सर्किट ओपन असतं ते. हं, हं. म्हणजे जे आपले अर्थमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे ना, नॉर्थ साउथ हं, त्याच्या हं. अकॉर्डिंग आपली बॉडी अलाईन झालेली आहे. बघ ना ग्रॅव्हिटीनुसार आपण सरळ आहे. हं, हं. ती एनर्जी वाहत असते बॉडीमध्ये. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इकडे-तिकडे. ती इकडून जाते, तिकडून येते, तिकडून जाते, इकडून येते. जेव्हा आपण मुद्रा क्लोज करतो ना, मुद्रा म्हणजे काय आपण क्लोज करतो ना असं काहीतरी म्हणजे 2 गोष्टी पॉइंट एकत्र राहतो. तेव्हा हं. आपलं सर्किट कंप्लीट होतं. तेव्हा बल्ब पेटतो आणि वॉव! सिंपल लँग्वेजमध्ये सांगायला गेलं की बल्ब पेटतो. म्हणजे ती एनर्जी बॉडीमध्ये फ्लो होत राहते. हं, हं. तोपर्यंत फ्लो होते जोपर्यंत आपली बॉडी ते ॲब्सॉर्ब करते. आणि हे खरं आहे म्हणजे चक्रात फॉलो केले पाहिजे. म्हणजे चक्राला सपोर्ट करणाऱ्या गोष्टी पण तुम्ही केल्या पाहिजे. हं, हं. म्हणजे पॉवर चक्र जर घेतला, त्याला तुम्ही थोडा व्यायाम वगैरे पण केला पाहिजे. तेवढी बॉडीमध्ये स्ट्रेंथ गॅदर केली पाहिजे. कारण ती एनर्जी तेव्हा कुठे फ्लो होणार आहे ती, सस्टेन होणार आहे बॉडीमध्ये. हं, तसं हं. आहे. बरोबर आहे. दॅट इज अ व्हेरी गुड पॉइंट. हं. हं. दॅट इज अ व्हेरी गुड पॉइंट. तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू अँड आपण नक्की पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात.